करायचं ते सबमिट होतील, लगेच पैसे ट्रान्सफर होतील. त्यामुळे माझा अख्खा दिवस तुम्हाला 44 लोकांचे टीए देण्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे वेळ घालवू नका. टीए मला लवकर द्या, मी पुढची प्रोसेस सुरू करू शकते. सर्टिफिकेटसाठी नावं की तुम्ही तुमच्या अटेंडन्स शीटवर लिहिली आहेत, ॲज इट इज तशीच नावं मी सर्टिफिकेटवर लिहिणार आहे. त्यामुळे कुणाच्या नावामध्ये सुद्धा नाही आहेत झालेली. बरोबर आहे सगळ्यांची नावं? कोणाला काही सर्टिफिकेट आलेलं आहे म्हणजे की टाईप नाही केलं नाव टाईप आहे ते तुम्ही अजून 2 मिनिटं फक्त मागे येतात मी सांगितलं तुम्ही सर्टिफिकेट काही नाही. तुम्ही जर व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण नाव टाकून द्या, त्याला वेळ घालू नका. आता इंग्लिशमध्ये व्यवस्थित स्पेलिंग बरोबर टाका. ओके चालेल. वेलकम बॅक टू आवर थर्ड डे, इट इज लास्ट डे. मागच्या 4 वर्षापासून हाच फीडबॅक होता की 2 दिवसाचं ट्रेनिंग नका करू, 3 दिवसाचं करा. फायनली आपण 3ऱ्या दिवसापर्यंत पोहोचलेलो आहोत. आय होप कालच्या विजिटनी तुम्हाला खूप नवीन शिकायला मिळालं असेल, काही नवीन इनपुट्स मिळाले असतील आणि नवीन बघायला मिळालं असेल. बरोबर? दोन्ही विजिट फ्रुटफुल होत्या. व्हेरी गुड. फिरायला गेला असेल त्या पण विजिट फ्रुटफुल होत्या. ओके व्हेरी गुड. चालेल. सो आपण आज लवकर वाइंड अप करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही मला थोडं सहकार्य करा. आपण एक 5-5:30 पर्यंत संपवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सगळ्यांना ट्रेन्स असतील, पुढे गाड्या पकडायच्या असतील, तर त्यामुळे 5:30-6 मॅक्स झालं तर 6 पर्यंत आपण संपू. अदरवाईज त्याच्या आधी संपवण्याचा प्रयत्न करूया. ओके. सो आपल्यासोबत आज श्रीहरी कांगल सर आलेले आहेत. तुमच्यापैकी बरेच जण साहेबांना ओळखतात. मी वेगळी अजून जवाने ओळख करून द्यायला मीच लहान आहे. साहेबांचं एवढं मोठं कार्य आहे. साहेबांचा सपोर्ट मला मागच्या 2-3 वर्षापासून गव्हर्नमेंट आयडिया सोबत असेल किंवा अगदी आमच्या टीओटीच्या कार्यक्रमांसाठी असेल, अजून रिसोर्सेस जे काही लागतात त्याचा थ्रूआउट आम्हाला सपोर्ट मिळतोय. सो कांगल सर नाशिककडनं आज तुमच्यासाठी खास या प्रोग्रामला आले. सो वेलकम सर. थँक्यू. आपण सरांचं सेशन सुरू करूया. त्यानंतर फिलाइटचे बिझनेस डिव्हिजनची टीम येईल, जे प्रोडक्ट बद्दल नॉलेज देईल. त्यानंतर लंच करूया. त्यानंतर तुमचे काही प्रॅक्टिकल सेशन्स बाकी आहेत. काल जयवालमध्ये फीडबॅक होता की आम्हाला जे जे सॅनिटरी वेअर आहेत ते ओपन करून कसे फिट करायचे असतात, हा एक फीडबॅक होता. तर आपण पॉसिबल जर झालं तर त्यावर देखील आज काम करू आणि अजून 2-3 प्रॅक्टिकल सेशन्स करू. त्यानंतर फीडबॅक राऊंड, सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन आणि आभार व्यक्त. ठीक आहे, असं आजचा आपला दिवस असेल. सो कोणाला काही शंका, कोणाला काही असेल विचारायचं, टीए बद्दल विचारायचं असेल तर मला तिकडे येऊन तुम्ही पर्सनली विचारू शकता. ओके. सो आपण सुरू करायचं. काही राहिले तिकडे नाही ना? ओके सर, चालेल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. चला. नमस्कार. मॅडम म्हणाल्या तशा नाश्त्यामध्ये अडचण होती, त्यांनी माफी मागितली. मोठं मन लागतं माफी मागायला पण. आणि जेव्हा आपण काय म्हणतो, मी गमतीने एकाला म्हणालो मुलीकडची बाजू समजा आणि नाश्ता करून घ्या म्हणलं, जास्त टेन्शन घेऊ नका म्हणलं. मला आज त्यांनी ट्रेनिंग ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणतात की जर सिगरेट प्यायली, सिगरेट जर कोणी ओढू नये, सिगरेट मी तर म्हणतो, मी निर्व्यसन असावं असं म्हणतो, पण जर सिगरेट कोणी जर प्यायली तर असं म्हणतात की साधारणतः 2 मिनिटांनी त्याचं आयुष्य कमी होतं सिगरेट प्यायली तर. आणि माणूस जर रडला तर 3 मिनिटांनी आयुष्य कमी होतं. आणि माणूस जर कायम चिंतेमध्ये असेल, बरं का, काही पण चिंतेमध्ये, तर 5 मिनिटांनी आयुष्य कमी होतं. पण माणूस जर हसला तर त्याचं 10 मिनिटांनी आयुष्य वाढतं. त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात आहे ना, पहिला मी एक विनोद सांगून करतो, म्हणजे तुम्ही हसाल, टाळ्या वाजवल्या तर अजून 10 मिनिटं आयुष्य वाढेल तुमचं. आपल्या सगळ्यांना अमिताभ बच्चन माहिती आहे, असा कोणी नाही. हे तरुण वयाचे इकडे असतील, माझ्यासारखे 55 वयाकडे झुकलेले आहेत. सगळ्यांना अमिताभ बच्चन हा महानायक आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासारखा नायक आज 2026 आलं, म्हणजे 1970 पासनं ते 2026 एवढ्या कालावधीमध्ये त्याची उंची गाठणारा कुठलाही महानायक अजून झालेला नाहीये किंवा अभिनेता झालेला नाहीये. आजही आपण, माझ्या वयाचे तुम्ही आहात,
ते आजही आपण अमिताभ बच्चनचे फॅन आहोत, अजूनही जुने चित्रपट बघतो. तर हा जो महानायक आहे, या महानायकाच्या एकदा मनात आलं की आपण रोल रॉईस नावाची गाडी घेऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रोल रॉईस गाडी. या गाडीचं वैशिष्ट्य काय आहे की ही गाडी मी उद्या गेलो आणि 15 कोटी दिले म्हणून मला मिळणार नाही, कारण माझा सामाजिक स्तर किंवा दर्जा तेवढा उंच नाहीये. त्याच्या मागचं किंवा उद्या 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 एखादा दाऊदचा उजवा हात आहे, तो गेला आणि पैसे दिले तरी देत नाही. ते बघतात या माणसाचा सामाजिक स्तर काय आहे, या समाजामध्ये याची प्रतिमा काय आहे, आणि मग ती बघून ती रोल रॉईस गाडी दिली जाते. पैसे आहेत, उद्या मी माझी शेती विकली आणि माझ्याकडे 50 कोटी आले आणि म्हणून मी 10 कोटी दिले, तर रोल रॉईस कंपनी गाडी माझी देत नाही मला, कितीही पैसे दिले तर. आणि नंतर ती गाडी तुम्हाला कोणाला विकता पण येत नाही. सगळं त्याच्यावर नियंत्रण असतं त्या कंपनीचं. थोडक्यात सांगायचं काय की त्यांनी त्यांचा ब्रँड जपलाय. तर मग अमिताभ बच्चनला मिळणारच ना, कारण तो महानायक आहे. समाजामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याची प्रतिमा काय आहे. मग तो समाजामध्ये त्याची प्रतिमा आहे, तो बुक करतो. एवढी मोठी गाडी त्याच्याकडे येते आणि आपल्या परंपरेनुसार पहिले कुठलीही वस्तू नवीन आली की आपण तिची पूजा करतो. त्याप्रमाणे त्याच्या बंगल्यामध्ये ती गाडी येते. आल्यानंतर तिची पूजा केली जाते. आणि कोणी का असे ना, त्याला एवढी मोठी जेव्हा 8-10 कोटीची गाडी घेतो तेव्हा चक्कर माराविषयी वाटतेच ना, फिराविषयी वाटते. मग तो ड्रायव्हरला म्हणतो चल गाडी काढ, आपण एक चक्कर मारू म्हणून. मग अमिताभ बच्चन मागे बसतो, ड्रायव्हर पुढे बसतो, चालक त्याचा. आणि ते फिरत फिरत, तुम्ही सगळ्यांनी मरीन लाईव्ह बघितलेला आहे, मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्याने ते फिरायला लागतात. अमिताभ बच्चनला एकदम हुकी येते की आपण गाडी चालवून बघूया. 8 कोटीची गाडी घेतली, बरोबर आहे ना, कोणाला पण त्याचं आकर्षण असतं ना गाडी चालवायचं. तर तो म्हणतो की मला गाडी चालवायची आहे, त्या ड्रायव्हरला म्हणतो. ड्रायव्हर म्हणतो, तो चालक म्हणतो, अहो साहेब सोपी नाही आहे ना ही गाडी चालवणं. तो म्हणे का? अहो म्हणे मी 3 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आलेलो आहे म्हणे, कारण आकार खूप मोठा असतो ना तिचा, तिला कंट्रोल करणं आपल्या साध्या गाडीसारखं नसतं. तर तुम्हाला जमणार नाही म्हणे लगेचच ही, तुम्ही थोडे दिवस थांबा मग चालवा. तो म्हणतो गाडीचा मालक कोण आहे? तो म्हणतो साहेब तुम्ही. मग मी काय सांगितलं, माझ्या आदेशाचं. बरोबर आहे ना, नोकरी असे ना तुम्हाला मालकाचं पालन करावं लागतं ना आदेशाचं. तो म्हणतो ठीक आहे साहेब, बघा मी तुम्हाला सांगतो चालवू नका. नाही तू बस मागे म्हणे, मी चालवतो. असं करून अमिताभ बच्चन ड्रायव्हर सीटवरती बसतो आणि गाडी चालव. आणि त्याला चालकाने कल्पना दिलेली असते गाडी चालवणं थोडंसं अवघड आहे, कारण तिचं स्टेरिंग म्हणा, तिचा आकार म्हणा, तिचं जजमेंट येणं, आणि त्याप्रमाणेच नेमकी सिग्नलवरती गाडी सिग्नल मोडते. आणि तुम्हाला सर्वांना अनुभव आहे की सिग्नलवरती जेव्हा कोणी पण जेव्हा सिग्नल मोडतो तेव्हा तिथे असलेल्या हवालदाराचा रुबाब हा कमिशनरच्या वरचा असतो. हा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. त्या पद्धतीने अमिताभ बच्चनकडनं नियमाचा भंग होतो, सिग्नल मोडला जातो. तशी तो हवालदार शिट्टी वाजवतो, काचेवरती टिकटिक करतो. काचेवरती टिकटिक केल्यावरती काच हळूच खाली येते तर बघतो तर अमिताभ बच्चन. आता कोणी का असे ना, माझ्यासारखा तुमच्या कोणी जरी असेल समोर, एवढा मोठा महानायक बघितल्यावरती हे होईल. तो बघतो सिग्नल मोडलेला, ड्रायव्हर सीटवर अमिताभ बच्चन. तो तसा लगेच वॉकी टॉकी काढतो आणि त्याच्या बॉसला कॉल करतो, म्हणजे बोलतो की साहेब मी एक गाडी सिग्नल मोडलेली पकडलेली आहे, तिचं चलन फाडायचंय. ते म्हणाले फाड ना तू. तो म्हणतो नाही सर मी नाही फाडू शकत, माझी नोकरी जायची भीती वाटते मला. तो म्हणतो अरे घाबरू नको, नियमाचं उल्लंघन केलंय ना, तो त्याचा सब इन्स्पेक्टर का इन्स्पेक्टर असेल, तो म्हणतो नियमाचं उल्लंघन केलेलं आहे ना, मग तू बिंदास फाड म्हणे. नाही सर मला खूप भीती वाटते, तुम्ही या म्हणे, तुम्ही आल्याशिवाय मी नाही चलन फाडणार. मग त्या जो समोरचा इन्स्पेक्टर फौजदार असतो त्याला पण कुतूहल असतो. तो म्हणतो असा कोण व्यक्ती आहे की तू एवढा घाबरतोय त्याला, की त्याचं मी फाडणार नाही चलन म्हणतोय. तो म्हणतो साहेब गाडीचा मालक कोण आहे माहिती नाही, पण त्या मालकाने अमिताभ बच्चनला ड्रायव्हर म्हणून ठेवलंय म्हणे. तर बरेच वेळा असा गैरसमज आपल्या प्लंबिंगच्या बाबतीत पण असतो. सांगण्याचा माझा उद्देश काय की आपल्याला नक्की कोण काम करतंय, कोण त्याला पुढे नेतंय हे माहिती नसतं. भाषा, आपण सगळे आज गुजरातमध्ये असलो तरी आपली सर्वांची मराठी भाषा आहे, त्या विषयावरती मी जास्त बोलत नाही. भाषा फार महत्वाची असते. बोलताना कधी कधी थोडेसे काही विनोद किंवा काही गोष्टी मला हिंदी किंवा इंग्रजीत सांगाव्या लागतील, तर तेवढी मला म्हणजे तुम्ही मुभा द्या. आज मला यांनी इंडस्ट्रियल प्लंबिंग वर्क हा विषय दिलेला आहे. इंडस्ट्रियल प्लंबिंग म्हणजे काय? प्लंबिंगच असतं ना. जसं आम्ही म्हणतो इलेक्ट्रिकलचं काम इलेक्ट्रिकलचंच काम आहे, मग ते स्मशानात असे ना, नाहीतर कुठे पण असे ना. लाईट लावणे, बटन म्हणजे RYB तुम्हाला लावायचंच आहे आणि तुम्हाला फेज न्यूट्रल शिवाय लाईट चालू होणार नाही. आर्थिंग करणं फक्त लहान मोठ्या स्वरूपामध्ये बदल होईल, फार काही बदल होणार नाही. थोडे रूल्स बदलतात इंडस्ट्रियल प्लंबिंग मध्ये. एखादं टॉयलेट समजा इंडस्ट्रीमध्ये आहे आणि एक टॉयलेट घरामध्ये आहे, घरातल्यासारखं जर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही केलं तर काय होईल?
चालणार नाही ना, ते चालणार नाही. कारण का की तिथे वापर करणाऱ्या लोक, त्यांची मानसिकता, त्यांची वृत्ती, कंपनीमध्ये पण फरक असतो. सिमेंट्स कंपनीमध्ये जर तुम्ही गेला तर सिमेंट्स कंपनीमध्ये काय आहे की तिथली लोक जी आहेत सिमेंट्स कंपनीमधली, त्यांचं आहे ना खूप नाजूक काम आहे. त्यांचं काम खूप नाजूक आहे, कारण त्यांचा जॉबचं वजनच अर्धा किलो पण नाहीये. आलं का लक्षात? अर्धा किलो वजन नसलेला जॉब आहे त्यांचा सिमेंट्समध्ये. त्यामुळे त्यांचं त्या वातावरणात राहून, एसी मध्ये राहून त्यांचं तशी जडणघडण झाली आहे. आणि तेच तुम्ही सिएट कंपनीत आले तर तुम्हाला माहिती आहे का, एका टायरचं वजन 30-40 किलो आहे. ते टायर उचलून त्याला लावायचं असतं, जॉबवरनं काढायचं असतं. आणि तिथे स्टीम म्हणजे वाफ असते, वाफेमध्ये ते पिकवलं जातं. तिथे उष्णता, ते म्हणजे काय म्हणतो आपण, साधारणतः सामान्य वातावरणाच्या विपरीत वातावरणामध्ये काम करतात. मग ते ना खली तयार होतात, आम्ही म्हणतो खली सारखे होतात. ते प्रेमाने नळाला जॅग्वारचा नळ द्या, नाही तर कुठलाही नळ द्या, ते 2 मिनिटात तुमच्या हातात काढून देऊ शकतात. कारण त्या कामाचं स्वरूप तसं असतं, त्यानुसार ते बदलत जातं. हे कोण आहे माहिती आहे ना? कोण आहे? रामदास स्वामी. रामदास स्वामी. रामदास स्वामींनी काय सांगितले की जे जे आपणासी ठावे ते ते लोकांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सगळं. माझ्याकडे मी म्हणत नाही, मला म्हणजे आजही इतके वर्ष माझी 3री पिढी आहे, सगळं मला आलं असं मी म्हणू शकत नाही. पण जे जे काही शिकलो मी, काही अनुभवातनं शिकलो, काही पुस्तकातनं वाचून शिकलो, काही तुमच्यासारख्या शिक्षकांकडनं शिकलो, काही माझ्याकडे जे प्लंबर तुमचे विद्यार्थी येतात ते पण मला शिकवतात ना, ते पण माझे गुरु असतात. मी कायम सांगतो की तुमचे विद्यार्थी येतात ते पण माझे गुरु असतात. अशा सगळ्यांकडनं मी शिकत जे जे काही मला मिळालेलं ज्ञान आहे किंवा जी काही माहिती आहे, ज्ञान नाही म्हणणार मी, माहिती म्हणेन. ज्ञान हा शब्द फार मोठा झाला. माहिती जी काही मला मिळालेली ती माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. हे कोण आहे? चाणक्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे, शिक्षक कभी साधारण नाही होता है. शिक्षक बघा, चंद्रगुप्त त्यांनी घडवला, बरोबर ना? त्यांनी हातामध्ये तलवार उचलली का? ह्यांनी नाही उचलली. म्हणाला तर हाही राजा होऊ शकला असता. तर तुमच्या हातामध्ये ती शक्ती आहे की मोठ्यात मोठे प्लंबर तुम्ही घडवू शकतात. आज तुमचा जो जॉब आहे ना, तो रिस्पेक्टफुल जॉब आहे तुमचा. तुम्हाला माहिती आहे का, शिक्षकाला आम्ही परवा एका ठिकाणी माझ्या शाळेतल्या बाई भेटल्या, तर मी वाकून नमस्कार केला त्यांना. एका कार्यक्रमात भेटल्या. माझी मुलगी म्हणे, कोणाही तुम्ही नमस्कार केला? अगं मी 5वीत होतो ना 1982 साली, तेव्हा आम्हाला म्हटलं इतिहास शिकवायच्या देव मॅडम आहेत त्यांना. तर सांगण्याचा मतलब काय आहे की रिस्पेक्ट, शिक्षकाचा मान सन्मान कधीच कमी होत नाही. समाजामध्ये शिक्षकाला आजही, गुरुला, शिक्षकाला एका वेगळ्या नजरेतनं बघितलं जातं. तर त्यांनी सांगितलं ते वाक्य खरं आहे की शिक्षक कधी साधारण नाही होता, प्रलय उसकी गोद में. तो काही पण घडवू शकतो. कितीही चांगले प्लंबर घडवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि तुम्हाला मिळालेली जी संधी आहे ईश्वर कृपेने, ठीक आहे, काहीतरी तुमच्यावरती देवाची कृपा आहे म्हणून तुम्हाला शिक्षक ही नोकरी मिळालेली आहे. तुम्ही जास्तीत जास्त चांगले विद्यार्थी घडवा, ठीक आहे. तुम्ही तुमच्या बाजूने 100% प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण आम्ही म्हणतो ना, प्रतिसाद पण यायला पाहिजे, प्रतिसाद पण यायला पाहिजे. काही नालायक विद्यार्थी असतात किंवा त्यांच्या पालकांना त्याचं महत्व कळत नाही. बरेच अडचणी यानंतर आपण त्या विषयानंतर बोलू. मी जसं म्हणलं तसं की चहाचा कप रिकामा असावा, थोडंसं डोकं रिकामा असेल तर मी काय सांगेन ते गोष्ट. अगोदरच तुम्ही सर जर विचार करत असतील, आता 90 दिवसांनी मी रिटायर्ड होणार आहे, मग मी काय करू, मग पेन्शन कसं मिळेल मला, हे असेल तर मग मी काय सांगतोय ते सरांच्या डोक्यात घुसणार नाही. हे मी, माझी माहिती आहे. काय चित्र आहे? हा, कोण म्हणाला डार्विन? द्या त्यांना चॉकलेट. ते मला हात शिवशिवतो, मला चॉकलेट नाही दिलं ना तर सुचत. डार्विनचा नियम काय होता? त्यांनी जी माणसाच्या उत्क्रांतीबद्दल सांगितलं की परिवर्तन हे होतच राहणार सृष्टीमध्ये. त्यांनी जसं सांगितलं की माकडाचा माणूस होतो. अजून एक गंमत माहितीये का, डार्विनचा चुलत भाऊ आपल्याला माहितीच नाही सगळ्यांना. आपल्याला डार्विन माहिती आहे. बरेच वेळा असं होतं की एखादी मोठी व्यक्ती असते पण तिचा चुलत भाऊ काय करत होता आपल्याला. डार्विनच्या चुलत भावाचं वैशिष्ट्य माहितीये का, डार्विनच्या चुलत भावाने एक शोध लावलेला आहे ज्यांनी माहितीये का गुन्हेगारी विश्वामध्ये पोलिसांना खूप मदत झाली. डार्विनच्या चुलत भावाने शोधलं की अंगठ्याचे ठसे, फिंगरप्रिंट्स हे सारखे नाहीये. हे डार्विनच्या चुलत भावाने शोधलं. मी गुन्हेगाराच्या पाऊलखुणा नावाचं पुस्तक आहे जे अच्युत गोडबोलेने आणि परेश चिटणीसने लिहिलेलं आहे, ते वाचत होतो. त्या वाचनामध्ये माझ्या आलं, अरे मी म्हणलं बघा आपल्याला हे माहितीच नव्हतं की डार्विनचा चुलत भाऊ, बरेच वेळा असं होतं ना एखादा शास्त्रज्ञ आपल्याला माहिती असतो पण त्याचा चुलत भाऊ काय करत होता. थोडक्यात काय की त्यांच्या घराण्यामध्ये परंपराच बहुतेक शास्त्रज्ञांची असेल. तर सांगण्याचा मतलब काय, बदल हा प्रत्येक गोष्टीमध्ये होतोय, बघताय ना. मग आमचं प्लंबिंग क्षेत्र मोबाईलमध्ये होतोय, प्लंबिंग क्षेत्रातही होतोय. हे माझ्या उजव्या बाजूला मी मुद्दाम हे शिक्षक ठेवले सिनियर, तुम्ही बघताय ना. GI चा जमाना गेला आपला, इथे दांडा लागायचा आणि जी कळ यायची
आणि आई बाबा किंवा घराण्यातले, आता तुम्ही नवीन आहात तुम्हाला माहिती नाही, मी स्वतः हाताने काम केलेलं आहे, माझ्या वडिलांनी मला काम, इथे जेव्हा आम्हाला तो डायचा दांडा लागायचा, हांडे सरांनी पण काम केलेलं आहे, FDC कंपनी मधलं प्लंबिंग तुम्हीच केलंय ना सर, FDC कंपनीमध्ये त्यातला मेंटेनन्स माझ्याकडे अजूनही. तर तिथे माहितीये का जेव्हा डाय इथे लागायची तेव्हा आम्हाला माहितीये का जे आई बाबा सगळे आठवायचे, तो अनुभव तुम्ही घेतलेला नाही. माझे मुलं तर आता नवीन, मी गमतीने म्हणतो, तुम्ही इतके नालायक आहे ना, थोडंसं होल मारायचं ना सर, ब्रेकर घेऊन या ना, म्हणजे हातोडी छनी तर नाहीच म्हणतात वापरायला. तर मी त्यांना म्हणलं अरे कॉन्क्रीटला होल मारायचे धपाधप. तेव्हा आमच्याकडे अशी पद्धत असायची की होल मार आणि सुट्टी कर, होल मार आणि सुट्टी कर. WCची आहे ना 4 होल मार आणि सुट्टी कर, असा प्रकार आहे. सांगण्याचा मतलब काय की आधुनिक आयुध आलेली आहे आणि ह्या नवीन शिक्षकांना ती शिकावी लागतील, कारण हे शिकले तर विद्यार्थ्यांना शिकवतील ना. शिक्षकालाच जर माहिती नसेल तर विद्यार्थ्याला कसं काय माहिती होईल, बरोबर आहे की नाही. नवीन गँग आणि ईश्वर कृपेने तुम्ही सगळे BE मेकॅनिकल, मी ऐकत होतो BE सिव्हिल झालेले आहेत, तुम्ही खूप चांगले विद्यार्थी घडवू शकतात. पूर्वीचे जे शिक्षक होते त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या पण खूप फरक आहे, आलं का लक्षात. तर तुम्हाला माझी विनंती आहे की ह्यांनी घडवले त्याच्यापेक्षा चांगले चांगले विद्यार्थी घडवा. शिक्षणाने माणूस काय होतो, परिवर्तित होतो, वैचारिक परिवर्तन होतं त्याच्यामध्ये. तर तुमची ही मोठी जबाबदारी आहे. कोण आहे? कोण म्हणाल? हो, अल्बर्ट आइन्स्टाईन आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनची एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा प्रवास करत असतो, एका ठिकाणी व्याख्यान द्यायला बोलवतात अल्बर्ट आइन्स्टाईनला. तर अल्बर्ट आइन्स्टाईन रेल्वेने प्रवास करत असतो आणि पूर्वी काय असं एकमेकांना चेहरे आणि एवढं प्रसिद्धी नव्हती, समोर बसलेला व्यक्ती त्याच्या असतो आणि आपसात, तुम्हाला आठवत असेल आता मी बघतो ना बसमध्ये बसलं ना की लोक मोबाईलच बघत असतात, पुस्तक वाचन तर विसरले, बाजूच्याशी बोलणं तर गायबच झालाय विषय. तुम्ही बघा, 20 वर्षापूर्वी आपण प्रवास करत होतो, आपण बाजूच्याशी बोलायचो, हाल हवाल विचारायचो. आता ही तरुण पिढी आहे, ही इकडची सगळी, ही तर बाजूच्याशी बोलतच नाही. माझी मुलगी म्हणे तुम्हाला काही सुचत नाही का कोणाशी बोलतात? आम्ही जेव्हा प्रवास करतो ना, मी बाजूच्याशी कुठले काय आहे, कुठून आले, म्हणजे विचारायचं. माझा सोप्पा आहे माझा बोलण्याचा हिशोब. मी म्हणतो तुमचा शर्ट खूप छान आहे, आलं का लक्षात, किंवा काही पण विषय काढतो, शर्ट खूप छान आहे, मग तिथनं सुरुवात होते संभाषणाला तुमची. तर माझी मुलगी म्हणते तुम्ही कोणाशीही बोलतात, कारण ही जनरेशन X मधले ना, ते आता जेनजी येते, त्यामुळे त्यांना असं कोणाशी बोलायचं नाही. तर सांगण्याचं तुम्हाला माहिती आहे का, मी तर माझ्या प्रशिक्षणाचा नियम आहे की एका शेजारी अनोळखी, एका शेजारी अनोळखी, म्हणजे ओळखीच्या शेजारी बसायचं नाही. हे 2 सर ओळखतात ना, कधीच बसायचं नसतं. मला माहिती आहे का, आम्ही आता दिल्लीला जे प्रदर्शन होतं ना प्लंबिंगचं, त्यात जोशी सर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, माझे मित्र वैभव जोशी, ते म्हणे नाही आपण एकत्र तिकीट. म्हटलं नाही, तुझं तू तिकीट काढ, माझं मी तिकीट काढतो. तो म्हणे मी पैसे देतो ना. म्हटलं पैशाचा प्रश्न नाहीये, पैशाचा प्रश्न नाहीये, पैसे तर घेणारच नाही, मी व्यापारी माणूस आहे, फुकट थोडी करणार. म्हटलं पण तुला म्हटलं तुझं तू दे. म्हणे का? म्हटलं हे बघ, मी जेव्हा ट्रेनमध्ये जाईन, माझ्या आजूबाजूला अनोळखी लोक असेल तर माझी 2 जणांची ओळख होईल. झाले ना, नगरमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर होता, त्याची ओळख झाली, आम्ही एकमेकांचा नंबर शेअर केला, माहिती एकमेकांची घेतली. उद्या कधी अहिल्यानगरला गेलो तर माझी एक मैत्री झाली ना, एक कोणीतरी, त्याला म्हटलं नाही, तू तुझ्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने. सांगण्याचा उद्देश असा आहे की आइन्स्टाईनच्या समोर जो बसलेला असतो व्यक्ती, आपचा चर्चा करतात आणि मग तो आइन्स्टाईनला विचारतो तुम्ही कोण आहात, तो समोरचा व्यक्ती. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. काय सांगतो जो एवढा मोठा शास्त्रज्ञ, आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. मग तो आइन्स्टाईन त्याला विचारतो तुम्ही, तर तो म्हणतो आय एम अ प्रोफेसर ऑफ फिजिक्स. तो कुठल्या तरी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असतो, पण आय एम अ प्रोफेसर ऑफ फिजिक्स. ठीक आहे, दोघांची चर्चा होते, विषयांवरती बोलणं होतं, ते त्यांच्या इच्छित स्थळी पोचतात, जातात. बघतो हा प्राध्यापक, तर त्या व्यासपीठावरती अल्बर्ट आइन्स्टाईनचं व्याख्यान असतं. अरे हा म्हणाला होता आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स, म्हणे मी विद्यार्थी आहे भौतिकशास्त्राचा, असं आपल्याला ओळख करून दिली. हा व्याख्यान देतोय. मग व्याख्यान होतं, व्याख्यान चांगलं होतं, संपतं. नंतर चहापान असतं कुठेही व्याख्यानाच्या ठिकाणी. तर त्या चहापानाच्या वेळेस तो येऊन त्याला विचारतो, तो जो प्राध्यापक असतो, का हो रेल्वेत तुम्ही तुमची ओळख करून दिली, आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी, तुम्ही तर एवढे मोठे शास्त्रज्ञ निघाला म्हणे. मग तो म्हणतो की असं आहे की मी जन्मभर विद्यार्थी आहे, ज्या दिवशी मी विद्यार्थी नाही असा विचार करीन आणि शास्त्रज्ञ विचार करीन, त्या दिवशी माझी शिकण्याची इच्छा मरून जाईल आणि मी कुठलंही संशोधन करू शकणार नाही. म्हणून माझं तुम्हाला शिक्षकांना सगळ्यांना, नवीन हे नाही, हे तर रिटायरमेंटला आहे, नवीन यांना सांगणं आहे की तुम्ही कायम विद्यार्थी दशेमध्ये राहा, तर तुम्ही शिकत राहाल. मी कायम विद्यार्थी समजतो स्वतःला, मी रोज काहीतरी शिकतो. आज मी माहिती आहे का, येताना इथे 5 गुजराती शब्द शिकलो येता.
हा, रिक्षात बसल्या बसल्या शिकलो. काय मला पैसे थोडी लागले, माझ्या खिशातले पैसे कमी झाले नाही, काहीच नाही झाले. बसलेल्या रिक्षावाल्याला विचारलं याचा अर्थ काय, याचा अर्थ काय. 2-3 शब्द शिकायला काय वेळ नाही लागला ना. 5 शब्द शिकले तर नुकसान काही नाही माझं. तर तुम्ही शक्यतो जन्मभर विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न करा, तरच तुमच्याकडनं चांगलं आणि काहीतरी घडत राहील. हे काय दिसतं, काय आहे, हा काय 2 देश येते. नाही, हा एक देश आहे आणि हा एक देश आहे. नाही, कोण बोललं श्रीलंका, राहू द्या. बोललं तरी समजतं ना चुकीचं बोलले म्हणून, त्याच्यात काय. एक तर भारत देश आहे ते तर सांगा. हा बरं का. दुसरा देश जो आहे ना तो कोरिया देशाचं चित्र आहे. ठीक आहे, आपला काय संबंध आहे. तुम्ही म्हणाल इंडस्ट्रियल प्लंबिंग शिकवायला आला आणि हे काय, तर कुठलाही विषय मांडताना आहे ना थोडीशी त्याची प्रस्तावना पण होणं गरजेचं आहे. ते आपण शिकवतो ते काय शिकवतो त्याची माहिती देणं. कोरिया देशाचं वैशिष्ट्य काय आहे, भारत आणि कोरिया यांच्यामध्ये काय फरक आहे. बर, हुकुमशाही. साऊथ कोरिया, बरोबर ना, साऊथ कोरिया. ऐका बरं का, भारतापेक्षा बरं का, भारत हा देश कोरियापेक्षा, साऊथ कोरियापेक्षा 30 पट मोठा आहे. किती? 30 पट मोठा आहे जमिनीच्या दृष्टीने. पण तंत्रज्ञानामध्ये मी तुम्हाला सांगायचा उद्देश, मला तिथे हुकुमशाही आहे का लोकशाही आहे काय घेणं देणं नाहीये. आपण आलो आहोत टेक्निकल सेक्शनसाठी. तंत्रज्ञानामध्ये स्किल लेवल, तिथल्या वर्करची जी स्किल लेवल आहे ती असं म्हणतात 96% आहे. 96% स्किल लेवल आहे. आणि आपल्या देशामधल्या वर्करची 28% असं म्हणतात. आता सरकारी आकडा आहे, कितपत खरा आहे कितपत खोटा आहे मला माहिती नाही. मला वाटतं 28 पण आहे की नाही, पण म्हणतात की 28%. मग सांगा आता 96% कुठे आणि 28% कुठे. त्यामुळे काय झालं, स्किल लेवलमध्ये एवढा फरक आहे. त्यामुळे काय झालं माहितीये का, आपल्या देशामध्ये सरासरी महिना 15,000 रुपये उत्पन्न, आता मागच्या वर्षीपर्यंत सरकारी आकड्यानुसार सरासरी 15,000 रुपये महिन्याला उत्पन्न आहे. आता ते म्हणतात ते वाढणार आहे आणि 20,000 जाणार आहे. तर आपल्याकडे सरासरी उत्पन्न किती आहे, 15,000 महिन्याचं. त्यांचं 20 पट उत्पन्न जास्त आहे कामगाराचं. तिथल्या किती उत्पन्न आहे, 20 पट जास्त आहे आपल्याला. का तर 96% हे आहे. मग हे कौशल्य विकास करण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे ना, या नवीन शिक्षकांमध्येच आहे ना, बरोबर ना अंडे सर. या नवीन शिक्षकांमध्ये आहे, तुमच्यामध्ये ही ताकद आहे की तुम्ही देशाला पुढे नेऊ शकता तुम्ही. आणि मग मोदींनी आपल्या काय केलं, हे कौशल्य विकास, हे आज जे ट्रेनिंग बिनिंग आहे कशासाठी आहे, हे कशासाठी आहे. याच्या आधी 2014च्या आधी असं काही होत नव्हतं ना, होत होतं का. हे जे आमचे शिक्षक आहेत, मी पण आहे ना, मी तर 1993 पासून प्लंबिंग व्यवसायामध्ये, माझा तर 3री पिढी आहे माझी. मी कधी असं बघितलं नाही अशा प्रकारचं ट्रेनिंग, ना प्लंबरसाठी आयोजित होत होतं ना कोणासाठी होतं. हे मोदी साहेबांच्या लक्षात आलं की आपण स्किल लेवल जर वाढवली तर आपोआप उत्पन्न वाढणार आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या कंपन्या लगेच येतील ना, 2 मिनिटात येतील. 2 मिनिटात, 1 मिनिटात यायला तयार आहेत ना. स्किल लेवल चांगली मिळाली पाहिजे, चांगले स्किल लेबर आपल्याला मिळण्याची आवश्यकता आहे. मग त्यांनी हे कुशल भारत, कौशल्य भारत ही कल्पना मांडली. तुमचं त्याच्यामध्ये खूप योगदान आहे. तुम्ही चांगले विद्यार्थी घडवायचा प्रामाणिक प्रयत्न करता. तुम्ही करता ना, तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही तुमच्या बाजूने तुम्ही 100% प्रयत्न करता. काही शासनाची बंधन आहे, मलाही माहिती आहे, आलं का लक्षात. शासनाचे नियमच असे असतात की, मला एक गमतीने विनोद आहे असा आहे की, एकदा एक पोलीस असतो, तो पोलीस खूप पैसे खायचा म्हणून त्याला बदली करून गावाच्या बाहेर जिथे टांगे यायचे तिथे टाकतात त्याला. जिथे टांगे जायचे आता इथे त्याला काय पैसे खाता नाही, ट्रॅफिक पोलीस असतो तो, त्याला तिथे टाकतात. रहदारीचं आव्हान. आता टांग्याच्या इथे त्याला काहीच नाही ना कमाईचं साधन, पण तो काय आहे शेवटी ट्रॅफिक पोलीस आहे, तो कुठूनही पैसे काढू शकतो. तो एक टांगेवाल्याला अडवतो, भाई रुक जा कागजात दिखाते रे. तो म्हणतो कागजात का दिखाओ भाई, इसमें तो यंत्र नहीं लगा है, कुछ नहीं लगा है, तो इसका काय का कागजात. बोले फिर तो मैं चलान तेरा बनाऊंगा ही म्हणे. तो म्हणतो तू कैसा चलान बनाएगा. तो टांगेवाला म्हणतो मैं तो कुछ भी चलान बनाऊंगा म्हणे. अरे कैसा बनाएगा, जब यंत्र ही नहीं है इसमें और इसको कोई परमिशन ही नहीं लगता है ना परमिट लगता है, तो तू बनाएगा कैसा. म्हणे तू नंगा घोडा लेके गाव में घूम रहा है, उसका चलन काटूंगा. सांगण्याचा अर्थ असा की शासनातला माणूस कसाही नियम ते वाकवू शकतो. आपल्याला असं विकसित भारत घडवायचा आहे.
तुमच्या हातामध्ये, तुम्ही हे सगळे माझ्या डाव्या बाजूचे आहेत ना, तुम्ही खरंच शिकलेले चांगले. मला आनंद वाटला की बी झालेला शिक्षकाकडनं जेव्हा विद्यार्थी तयार होईल तेव्हा त्याचा ज्ञानाचा स्तर, कामाचा स्तर हा पूर्वीपेक्षा उंचावलेला असेल का? 100% असेल. तुम्ही त्याला वेगवेगळं म्हणजे जे काही पुस्तकातलं ज्ञान आहे त्याच्या व्यतिरिक्तही ज्ञान तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. 5 बोटं सारखी नाही, तुमचे विद्यार्थी सगळे सारखे नसतील, पण एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतो. सर तुमचा स्किल इंडियाला गेलेला विद्यार्थी कोण? सूरज ना? हा, सूरज सारखा एखादा असतो ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सूरज माझ्याकडे आला, त्याला म्हटलं हे गोडाऊन तुला काय पाहिजे ते घे. मग तो म्हणे 2 मीटरची नाही झाली, 2 फुटाची लेवल बाटली पाहिजे, मला डाय पाहिजे, व्हाईस पाहिजे, तुला काय पाहिजे, बॅटरीचं ड्रिल मशीन पाहिजे, तुला जे पाहिजे ते घे. कारण असा माणूस जर जात असेल तर आम्हालाही आनंद होतो ना, आम्हाला आनंद होतो. चल माझ्या त्याच्यामध्ये तुझ्या म्हणजे काय म्हणतात माझा खारीचा वाटा तुझ्या पुढे जाण्यामध्ये. तर आपल्याला विकसित भारत देशाला उन्नतीवर न्यायचंय, हे खूप चांगलं काम तुमच्या हातामध्ये आहे. आजचा कार्यक्रम मी जे म्हणलं ना स्किल इंडिया, त्यांनी या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांना आव्हान केलं मोदी साहेबांनी की तुम्ही या. तुम्हाला माहिती आहे शासनाच्या स्तरावर निर्णयाची प्रक्रिया खूप, ती फडणवीस साहेबांनी गोष्ट सांगितलेली आहे की एकदा एका ठिकाणी स्टूल हवं असतं म्हणून ते पत्र लिहितात की आम्हाला 1-2 स्टूल हवे का स्टूल हवंय म्हणून. मग तिकडनं त्यांना पत्र येतं की तुम्हाला किती उंचीचं स्टूल पाहिजे. मग ते इकडनं पत्र लिहितात आम्हाला अशा उंचीचं पाहिजे. मग तिकडनं पत्र येतं की लाकडी पाहिजे का प्लास्टिकचं पाहिजे, बरं का. मग हे पाठवतात आम्हाला प्लास्टिकचं पाहिजे. मग तिकडनं येतं लोखंडी का नको, त्याचा अहवाल द्या, लोखंडी का नको. मग इकडनं तिकडे, तिकडनं इकडे पत्र, असं पत्र एकमेकांना जातं येतं. आणि मग 3 वर्ष या कालावधीमध्ये निघून जातात आणि मग दुसरा अधिकारी येतो. 3 वर्षांनी शासनामध्ये बदली ठरलेली आहे. माझे वडील पण मिलिटरीत होते, 3 वर्षांनी त्यांची दर बदली व्हायची. तर बदली होते, नवीन अधिकारी येतो. तुम्हाला माहिती आहे पेंडिंग फाईल तो पहिले काढतो. कुठलाही शासनाचा अधिकारी पहिले आला की पेंडिंग फाईल बघतो. पेंडिंग फाईल मध्ये बघतो स्टूलाचं प्रकरण पडलेलं आहे म्हणून तो पुन्हा पत्र लिहितो तिथे की काय झालं त्या स्टूलाच्या खरेदीचं. मग तिकडनं त्यांचा येतं की आपण दोघांचा पत्रव्यवहार आणि अहवाल देण्याचा एवढा म्हणजे आपल्यामध्ये हे झाला, पत्रव्यवहार झाला की ते पत्राचा गड्डा झालेला आहे आणि तोच आम्ही स्टूल म्हणून वापरतोय, तो स्टूल म्हणून वापरतोय. तर खाजगी क्षेत्रामध्ये ना निर्णय मी कायम सांगतो 2च असतात, यस और नो. मी मॅडमला काही विचारलं ना समजा एखादी गोष्ट ह्या, त्या काय म्हणतात बॉसला विचारते आणि सांगते, मग लगेच दुसऱ्याची यस किंवा नो. आता आम्ही वर्ल्ड प्लंबिंग डे साठी मागणी करतो ना कोणाला, यस किंवा नो 2च उत्तर असतात त्यांची. नाही भाऊ या वर्षी आमचं बजेट नाही, आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला वर्ल्ड प्लंबिंग डे साजरा करायला पैसे, जे काय की ह्या वर्षी आमचं बजेट नाही, ते यस नो 2 असतात. मग खाजगी क्षेत्राला जर बरोबर घेतलं तर खाजगी क्षेत्राकडे व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे ना, आणि तो प्रोडक्टिव्ह अनुभव आहे. म्हणजे काय आहे, परफॉर्मन्स बेस अनुभव आहे. जर परफॉर्मन्स दाखवला नाही तर हातात नारळ, जाऊ घरी. परफॉर्मन्स तुमची कारणं आम्हाला ऐकण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो. मी कायम सांगतो कॉर्पोरेट जगामध्ये ना त्यांना तुमच्या अडचणी ऐकण्यासाठी, आता माझा कायम इंडस्ट्रियल प्लंबिंगशी संबंध आहे ना, मी जर सांगितलं ना नाही साहेब ते माझा आज कामगार सुट्टीवर आहे, ते म्हणतात तुझ्या ह्या अडचणी ऐकण्यासाठी आम्ही काम दिलेलं नाहीये. काय सांगतात सरळ, तुझ्या अडचणी ऐकण्यासाठी आम्ही काम तुला दिलेलं नाहीये. 1 मिनिट हे सांगायचं राहिलं पिढीलाईटचं की ह्यांना आव्हान केल्यामुळे त्यांनी हे स्कूल सारखं चालू केलं. त्यांनी आज माहिती आहे का पिढीलाईट कंपनी एवढा खर्च करते ना तुमच्यावरती, करते ना, ठीक आहे CSR फंडातनं करते पण करते ना. ते दुसरीकडे खर्च करू शकले असते. पण मग त्यांच्या काय लक्षात आलं की आपण प्लंबिंग ट्रेडची सध्याची जी परिस्थिती आहे ती खूपच वाईट आहे या क्षेत्रामधली. त्याने अभ्यास केला असेल ना, कॉर्पोरेट लेवल मधला माणूस असतो तो त्या पदावरती जातो, तो फार जग फिरून आलेला असतो. आलं का लक्षात, जगभरातल्या घडामोडींची जाणकारी असते. आणि मग त्यांनी जेव्हा अभ्यास केला की मेशन ट्रेड, प्लंबर ट्रेड या ट्रेडची परिस्थिती अशी आहे सध्या, आहे का अशी परिस्थिती. मी चित्र का दाखवतो माहिती आहे का, चित्र पटकन बोलतं, शब्द बोलण्यापेक्षा आहे ना चित्र. आहे का सध्या परिस्थिती आहे, बऱ्याच ठिकाणी प्लंबर ट्रेडची अशी परिस्थिती आहे, मेशन ट्रेडची त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. कारणं अनेक असतील. त्याच्यावर काय होतं, शासकीय स्तरावर चर्चा अहवाल हे सगळं चालत राहतं आणि मग त्या चर्चा अहवालांमधनं असं काहीतरी निर्माण होतं. काहीच निर्माण होत नाही. काही फायदा आहे का असं निर्माण होत. चित्रपटकन बोलतं. असं म्हणतात की पिक्चर स्पीक मोर लाऊडर, तो जास्त जोरात बोलतो, तुम्हाला वाटतं असं होतं. मग असं निर्माण होतं. मग त्याच्यातनं चर्चा अहवालामध्ये स्टूलाची गोष्ट सांगितली, तसं काहीतरी होतं. मग म्हणून पिढीलाईटला बोलवलं की तुम्ही या, तुम्हाला खूप अनुभव आहे ना, तुम्ही सहकार्य करा आम्हाला. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही सहकार्य करा. आज 13,500 कोटीची कंपनी आहे.
वार्षिक उलाढाल असलेली, कमी अनुभव असेल का? आज 5,000 6,000 लोक काम करतात त्या कंपनीमध्ये, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धरले तर 10,000 लोक काम करतात. एवढा अनुभव असलेली कंपनीने काय ठरवलं, चला आपण प्लंबर मेशन ट्रेडला पुढे आणण्यासाठी मदत करू. ते त्यांच्या परीने, ठीक आहे, काही निर्णय तुम्हाला अपेक्षित असतील ते त्यांच्याकडनं मिळत नसतील, माहितीये. अहो आपल्याला अपेक्षित पगार नाही मिळत तर, अपेक्षित बायको नाही मिळत तर जीवनामध्ये मिळते का? कोणी आहे का इथे? हातवर करा आपल्यापैकी. हा, नसतंच का हो अंडे सर? आता अंडे सरांची आहे ना माझ्या बायकोची तुलना करतात. तुझ्या बायकोला स्कूटी येते, माझ्या बायकोला स्कूटी नाही येत, आलं का नाही? माझी बायको एमएससी, असं चालतं माहितीये का? असं मेन विषयावर जाऊया, इंडस्ट्रियल प्लंबिंग विषयातलं. नाही, कसं आहे, वातावरण निर्मिती नाही झाली तर प्रशिक्षणाला मजा येत नाही. नुसतं काहीतरी रेडिओ सारखं बोलायचं, त्याला मजा येत नाही. कोण आहे डॉक्टरला? समाजामध्ये किती स्थान आहे? डॉक्टर नुसतं म्हणलं म्हणजे तो दाताचा जरी असला तरी आपण एका वेगळ्या नजरेने बघतो त्याला, बरोबर ना? BMS असला तरी वेगळ्या नजरेने बघतो. आलं का? डॉक्टरचं समाजामध्ये स्थान एक वेगळं आहे. वैद्यकीय क्षेत्र, मला सांगा, डॉक्टर शिवाय पूर्ण होतं का? मेडिकल इंडस्ट्री डॉक्टर शिवाय चालवतं कोण? डॉक्टरच चालवतो मेडिकल इंडस्ट्री. दुसरं कोण चालवतं? मेडिकल स्टोअरवाला तर ट्रेडिंग करतो ना, पण जोपर्यंत डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन येणार नाही तोपर्यंत मेडिकलवाला काही देईल का? नाही देऊ शकत. तर मेडिकल इंडस्ट्री कोण चालवतं? डॉक्टर चालवतो. तसं प्लंबर, बरं का, प्लंबर, रोल ऑफ प्लंबर हा व्हेरी इम्पॉर्टंट इन प्लंबिंग इंडस्ट्री. त्याचा खूप रोल महत्वाचा आहे. पण जेव्हा आम्ही डॉक्टरशी तुलना करतो तेव्हा डॉक्टर हा परिपूर्ण असतो. आलं का लक्षात? ज्ञानाने, अनुभवाने. तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर झाला की त्याच्यानंतरही तो 5-7 वर्ष प्रॅक्टिस करतो आणि मग स्वतःचं हॉस्पिटल खोलतो. आमचे प्लंबर दुसऱ्याच दिवशी लगेच प्लंबिंग चालू करतात, कॉन्ट्रॅक्टिंग करतात का? करतात ना, करतात ना, करतात ना. मी सांगून सांगून थकलोय त्यांना की अरे बाबा, तुम्ही 11 वर्ष अनुभव घेतल्याशिवाय करू नका, किमान 5 वर्ष तर अनुभव घ्या. आणि आपल्या देशाची पण चूक आहे. आपल्या देशामध्ये माहितीये का, आपल्या देशामध्ये ज्याचा भाव कमी त्याला पहिले काम देतात. मग तो काम काय करतो का प्रयोग करतो हा नंतरचा भाग. मी कायम सांगतो की जो अनपढ प्लंबर असतो, म्हणजे जो प्रशिक्षित, हाफ नॉलेज किंवा हाफ नॉलेज इज ऑल्सो डेंजर अँड रॉंग नॉलेज इज ऑल्सो डेंजर. तर रॉंग नॉलेज आणि हाफ नॉलेज वाला प्लंबर काय असतो, तो प्रयोग करत असतो. त्यामुळे तो किती पैशात त्याला काम परवडतं, कारण तो प्रयोग करत असतो, तो काम नसतो करत. आणि जो एखादा रवी जाधव सारखा चांगला अनुभवी असेल, ITI झालेला आहे, 10 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टिंगचा म्हणजे 20-22 वर्ष झाली, त्या माणसाकडे काय असतं, त्याच्या अचूक काम होतं, चुका कमी होतात. पण आपल्याकडे काय होतं, गिराईक पहिले काय बघतं, कुठलं गिराईक आहे विचारतं प्लंबरला, तुझं शिक्षण झालंय का? कुठलंच गिराईक विचारत नाही, तुझं शिक्षण झालंय का, तुझ्याकडे लायसन आहे का? तुम्हाला माहिती आहे का, एक साधी गोष्ट सांगतो, तुमच्या कोणाच्याही घरात प्लंबर आला किंवा प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आला किंवा तुम्ही एखादं प्लंबिंगचं काम दिलं, तर कॉन्ट्रॅक्टर ह्या व्याख्येमध्ये बसण्यासाठी त्याच्याकडे कमीत कमी WCC पॉलिसी तर पाहिजे. ह्या कायद्याने बंधनकारक आहे, पण कसं आहे, अज्ञान दोन्ही बाजूनी आहे. आपल्याकडे शासनाकडे एवढी यंत्रणा नाही तपासायला की त्याच्याकडे WCC पॉलिसी आहे का. कारण वर्कमॅन कॉम्पेन्सेशन, जसं आपण गाडी चालवतो तेव्हा आपल्याला इन्शुरन्स कंपल्सरी आहे, तसं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर झाले, भले मग एक माणूस असे दा, नाही तर गुलाब जाधव सारखे 400 माणसं असतील तुमच्याकडे काम करणारे, पण तुमच्याकडे काय वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसी असणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे काय होतं, मी आमचे चेअरमन आहे ना रवी पाटील, त्यांना कायम सांगतो, साहेब तुम्ही आहे ना 5 कोटीचा धंदा करता, मी 2च कोटीचा करतो, बरोबर ना, मोठा धंदा आहे त्यांचा. आता बिल्डरशिप पण आहे, अजून तो धंदा जर ऍड केला तर त्यांचा 10-12 कोटीचा धंदा आहे. आज 25 लाखाच्या स्कॉर्पिओ मध्ये तो प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर फिरतो. त्यांना मी गमतीने सांगतो की साहेब तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे माहितीये का, एखाद्या संध्याकाळी 6:30 वाजता, आजकालच्या दिवसात 6:30 वाजता एखाद्या बिल्डरने तुम्हाला सांगितलं की रवी मला काय माहिती नाही, हे एवढं काम करून घे, तुम्ही म्हणाल साहेब करावं लागेल, काम करावं लागेल, तर तुम्ही काय म्हणाल, साहेब एक्स्ट्रा पैसे देता का, तर करतो. आणि तो माणूस म्हणाल चल घे 8,000 रुपये घेऊन कर काम. तुम्ही काय विचार कराल, 2 माणसं लागले जरी पैसे दिले तरी 4,000 गेले, तरी 4,000 मला मिळतात 2 तासाचे. हा तुम्ही विचार करणार, कारण का की तुमचं शिक्षण तसं झालेलं आहे म्हणून तुम्ही विचार करणार. पण मला जर कोणी सांगितलं तर मी काय सांगेन, नाही साहेब 6:30 वाजले, सूर्यास्तानंतर धोकादायक ठिकाणी काम करणं कायद्याने गुन्हा आहे. मग शिकलेला माणूस काय मी सांगतो घाबरट होतो. बरोबर आहे ना, मी त्यांना गमतीने सांगतो की शिकलेला माणूस घाबरट होतो. तुम्ही बिंदास, तुम्ही घाबरतच नाही म्हणला, तुम्ही घाबरतच नाही. तर सांगण्याचा माझा मतलब काय आहे की रोल ऑफ प्लंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुमच्या इथे चालतं का हे
कोण आहे का मागे जाऊन एक व्हिडिओ होता दाखवायचा होता, बस जाऊ दे नंतर दाखवतो मी हे कायम सांगतो. तुम्ही तुमच्या प्लंबर जे विद्यार्थी आहेत ना त्यांना ह्या 10 अपॉर्च्युनिटी आहेत, 9 ते 10 अपॉर्च्युनिटी आहे प्लंबिंग मध्ये, या कायम सांगत चला. त्यांना काय होतं त्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की मी इथनं प्लंबर झालो की सॉल्व्हंट सिमेंट घेणार, हेक्सॉब्लेड घेणार आणि पाईप चिटकवणार. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की आपल्याला एवढ्या व्यवसायाच्या संधी आहे या क्षेत्रामध्ये. मी पाठवेन पीपीटी तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही, पाठवेन मी. आता हे बघा, हे जे सगळं व्हायचंय त्यांना, हे जे काय व्हायचंय 8-10 मी तुम्हाला जे सांगितलं, हे होण्यासाठी मी कायम एक उदाहरण देत असतो की एखाद्या शिक्षकाच्या समोर हत्ती बसवला, त्याच्यासमोर एक मगर बसवली, एक हत्ती बसवला, एक मगर बसवली, एक गाय बसवली आणि एक माकड बसवलं आणि त्या शिक्षकाला सांगितलं की यांना झाडावर चढायला शिकव. शिक्षक शिकवू शकेल का? एकाला शिकवेल ना, माकडाला शिकवेल फक्त. बाकीच्यांमध्ये ते गुणच नाहीये ना. मी नेमकं पीपीटी टाकायचं विसरलो ते चित्र. काय चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं ना? शिक्षक आहे, त्याच्यासमोर एक मगर आहे, हत्ती आहे, एक बैल आहे समजा, किंवा हरिण आहे समजा, आणि माकड आहे. आणि शिक्षकाला जर सांगितलं की यांना झाडावर चढायला शिकव, आदेश आहे, तुमचा अभ्यासक्रमामधला भाग आहे की यांना झाडावर चढायला शिकवायचं. शिक्षक शिकवू शकेल का? नाही शिकवू शकणार ना. माकडाला शिकवेल तो, बाकीच्यांना शिकवू शकत नाही. तर तुमच्याकडे जे विद्यार्थी अशाच प्रकारचे ना, मगर आहे, हत्ती आहे, अभ्यासक्रम तर सारखाच आहे ना. मग त्याच्यातला जो एकदम सगळ्यात मोठा असेल त्याला तुम्ही प्लंबर बनवा. बनवू शकतात ना. 5 बोटं सारखी नाही आहे का? नाही आहेत ना, खूप मोठं आहे. असे विद्यार्थी आहेत, तुम्हाला माहिती आहे का, 14x3 नाही करतायत. ही परिस्थिती आहे. 14x3 हिशोब नाही करतायत त्यांना प्लंबर बनवा. त्याला सांगा समजावून की बाबा रे, तू अपेक्षा ठेवू नको की तू खालच्या कन्सल्टिंग इंजिनिअरिंग लेवल पर्यंत जाशील. तू वरच्या लेवललाच आहे. थोडा त्याच्या वरचा असेल, त्याला जॅगवारचं तुम्ही बघितलं कालच, त्यांना टेक्निशियन लागतो. ना. टेक्निशियन शिवाय कसं काय? वॉरंटी पिरियड मध्ये दिलेलं असतं सगळ्या, 10 वर्ष, कोणी 7 वर्ष, प्रत्येक जण वॉरंटी देतो ना त्याच्या प्रॉडक्टची. आता जगामध्ये माहितीये का, बिना वॉरंटी कोणीच काही घेत नाही. तर मग ती वॉरंटी आहे, तिला आफ्टर सेल सर्व्हिस सेवा लागते का? लागते. मग त्या क्षेत्रामध्ये तो तुमच्या ITIचा विद्यार्थी आहे, त्यांनी जर जाऊन समजा पेरीवेअर मध्ये गेला, 4 महिने त्यांचं प्रशिक्षण घेतलं, तर तो टेक्निशियन म्हणून लागू शकतो का? लागू शकतो ना. का नाही लागू शकत? टेक्निशियन म्हणून. थोडा अजून चांगला असेल, एक 10-11 वर्ष माझ्यासारख्या कॉन्ट्रॅक्टरकडे अनुभव घेतला, किंवा रवी पाटलांसारख्या किंवा कुठल्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे अनुभव घेतला, तर तिथे अनुभव घेतल्यानंतर ज्या ठिकाणी 200 टॉयलेट, 300 टॉयलेट आहे, त्या ठिकाणी सुपरवायझर लागतो ना. मग जो अनुभवी असेल तर मटेरियलची लिस्ट बनवणे, आलेल्या मटेरियलचं नोंद ठेवणे, या सगळ्यासाठी सुपरवायझर. पण मग त्याचं अक्षर चांगलं पाहिजे, त्याला थोडं तरी कॉम्प्युटरचं नॉलेज, मोबाईलचं ज्ञान असणं आवश्यक आहे ना. थोडं ड्रॉइंग बघता आलं पाहिजे ना. नाहीतर तो ड्रॉइंगच उलटं बघत असेल तर तो कसं काय सुपरवायझर म्हणून होऊ शकतो? तर त्याच्या स्तरानुसार त्याला ही संधी सांगा की बाबा रे, तू सुपरवायझर आहे ना. एक अतिशय उत्कृष्ट हा जॉब आहे ड्राफ्ट्समन म्हणून आहे ना. प्लंबिंग ड्राफ्ट्समनला साधारणतः आजच्या क्षणाला जर अनुभव असेल चांगला तर 45,000 रुपये पगार मिळतो पुण्यासारख्या ठिकाणी. 45,000 रुपये कमी नाही आहे माझ्या मते. 45,000 रुपये पगार. आणि फ्रीलान्सर म्हणून काम करतात. म्हणजे कसं आहे, आज तुमच्याकडे, उद्या त्यांच्याकडे, परवा त्यांच्याकडे, कुठेही जातात. प्लंबिंगचे जे ड्रॉइंग लागतात ना, कन्सल्टंट जे ड्रॉइंग बनवतो ना, तर ते स्वतः कन्सल्टंट ऑटोकॅड ड्रॉइंग वरती बसत नाही काढायला. तुम्ही कोणाकडेही जा, कुठलाही कन्सल्टंट घ्या भारतामधला, कुठलाही कन्सल्टंट घ्या, राहुल दडफळे घ्या, राहुल दडफळेकडे 6 ड्राफ्ट्समन आहे काम करणारे. तर त्यांना ना नुसता ड्राफ्ट्समन असेल आणि एखाद्याचा प्लंबिंग ITI झालाय, नंतर ऑटोकॅड केलाय, तर तो जास्त उपयोगी आहे ना. कारण त्याला शिकवावं लागणार नाही ना. त्याला शिकवावं कमी लागेल ना. त्याला बाथरूमच्या साईजनुसार नळ उजव्या बाजूला पाहिजे का डाव्या बाजूला पाहिजे, टॉयलेटमध्ये हेल्थ फॉसेट कुठे पाहिजे, एक थोडंसं त्याला फ्रेश केलं म्हणजे एकदा हे सांगितलं की तो ड्रॉइंग काढू शकतो का? काढू शकतो. कुठे कुठे अडचणी आहे त्याला कळू शकतात का? कळू शकतात. तर ड्राफ्ट्समन पण खूप एक चांगला शो आहे. प्लंबिंग टीचर आणि ट्रेनर, तुम्हाला माहिती आहे का, मला आनंद वाटला आता इथे जो लागलाय ना ट्रेनर, तो मी जी काय त्यांनी जे मला पाठवलं होतं, आणि मी माझ्याकडे 1000 जे प्लंबिंगची लिस्ट आहे प्लंबर लोकांची किंवा तुमच्या ऐका लोकांची, त्याच्यावरती मी ते फ्लोट केली आणि तिथून तो इथे नोकरीला लागला. त्याला 60,000 रुपये पगार आहे आता इथे. आहे ना ज्ञानदाचा, पुण्यावरनं आलाय तो मुलगा. मगाशी होता ना तो कॅमेरा लावला माझा, तो त्याला 50-60,000 रुपये पगार आहे त्याला. किंवा इथेच अहमदाबादमध्ये जोशी म्हणून ॲस्ट्रलनी ठेवलेला आहे प्लंबिंग टीचर म्हणून.
त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती आणि टीचिंग करायचं त्याच्यासाठी ठेवलाय. त्यालाही 60-70 हजार रुपये पगार आहे. आपल्याच महाराष्ट्रामधला आहे, जळगावगडचा आहे तो. तर ही पण एक संधी आहे, तुम्ही सांगा. आणि तुम्ही लोक तर लागलेच आहे ना शिक्षक म्हणून लागले आहेत. प्रायव्हेट खाजगी क्षेत्रात पण ही टीचर म्हणून शिकवायची संधी आहे. त्याच्यानंतर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर. जर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल त्याला, तर त्याला तुम्ही सांगा की अरे तुला 11 वर्ष काम करावं लागेल, मग कॉन्ट्रॅक्टर हो, आणि मग तो यशस्वी कॉन्ट्रॅक्टर होईल. नुसतं पैसे कमवणं आणि भरपूर पैसे कमवणं यात फरक आहे. 2 टाइम पोट भरेले पैसे कमवणं आणि पुढच्या 2 पिढ्यांची सोय करून ठेवायची एवढे पैसे कमवणं, यात फरक आहे ना. यात खूप फरक आहे. माझ्या वडिलांनी जन्मभर प्लंबिंग केलं. माझे वडील शेवटपर्यंत त्या स्कूटीवरती फिरायचे. म्हणजे नंतर बजाज सुपर बंद केली होती. मी बाबांना काय मोरडायचो, अहो गाडीत फिरा. नाही मी स्कूटीवर बरा आहे, माझी स्कूटी माझी बरी आहे. आणि तुम्हाला म्हणजे अशा काही गोष्टी सांगायच्या असतात कौटुंबिक. माझे वडील गेल्यानंतर मी बँक तपासले तर त्यांच्या बँकेमध्ये 1.25 कोटी रुपये होते कॅश ठेवलेली. सांगण्याचा उद्देश असा की माझ्या वडिलांसारखा प्लंबिंग करून एवढे पैसे जमवू शकतो. मग मी शोधायला निघालो की अजून असे किती प्लंबर आहे आपल्याकडे. तर मला 5-7 जण सापडले आमच्या नाशिकमध्ये की ज्यांच्याकडे 1.5-2 कोटी रुपये त्यांनी प्लंबिंग मधनं जमवले. पण एक आहे निर्व्यसनी, ते महत्वाचं आहे. लक्ष्मण कातोरे अंगठा बहादर आहे, त्याच्याकडे 5 कोटी रुपयाची ऍसेट आहे, सगळी मी काढली. आता मित्र आहे, सगळं सांगितलं त्याची काढली. त्याची बायको शिकलेली होती, तो अशिक्षित होता, बिलं ती बनवायची. तो म्हणे की बरोबर तिने पैसे सेव्हिंग करत जे काय केलेली आमचं बोलणं झालं ते सांगण्याचा माझा मतदार असा आहे की तुम्ही त्यांना सांगा, तुम्हाला जर चांगला कॉन्ट्रॅक्टर व्हायचा असेल, चांगले पैसे मिळवायचे असेल, मोठं काम करायचं असेल, एक आहे ना आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास. आता आमच्याकडे दत्तू होता, त्या दत्तूने आमच्या रिलायन्सच्या साईटवरती 5 वर्ष सतत काम केलं होतं. आणि तो 17 वर्ष झाल्यानंतर वडिलांना म्हणाला मी जातो आणि नाही जमलं तर वापस येतो. बाबा म्हणे अरे तू रिलायन्स सारखं एवढं मोठं काम पूर्ण केलेलं आहे, तू परत यायची गरजच नाहीये, तू यशस्वीच होणार आहे म्हणे. नाही म्हणे मी कसं NRV सारखं करत नाही म्हणे, कपलिंग ठेवतो, रिटर्नची पण एंट्री ठेवतो ना, नाही तर नॉन रिटर्न व्हाल काय करतो, रिटर्नची एंट्री नाही मिळत. म्हणून त्यांनी काय केलं की नाही यशस्वी झालं तर वापस येतो असं त्यांनी बोलला. पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, यशस्वी झाला. नाशिकमध्ये आज 2 फ्लॅट्स आहे त्याच्याकडे 5-10 लोक काम करतात. आज 60 वय आहे त्याचं आणि यशस्वी एक प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे. पण त्यांनी 17 वर्ष अनुभव घेतलेला आहे. प्लंबिंग ट्रेडर बरं का, कोणाचा नातेवाईक जर पैसेवाला असेल, एखाद्या प्लंबरचा असू शकतो. परवा मी एक सोलापूरला होतो, तिथे सोनी नावाचा मुलगा होता, ITI प्लंबिंग ट्रेडला घेतलेला. आता सोनी नाव मारवाडी, एवढं आपल्याला कळतं, बुद्धी तेवढी आहे. मी त्याला म्हणलं अरे तू तर मारवाडी दिसतो, म्हणलं तू प्लंबिंग ट्रेडला कसा काय. तो म्हणे नाही माझ्या काकाचं ना जॅग्वारची शोरूम आहे म्हणे, तर काकाने सांगितलं की तू प्लंबिंग ट्रेड करून ये म्हणून मी प्लंबिंग ट्रेडला आलेलो आहे. तर मग असं असेल तर काढेल ना, प्लंबिंग ट्रेडिंगचं दुकान काढेल ना. कोणाची जर मदत मिळाली तुमच्यासारख्याची आणि थोडासा प्लंबिंगचा अनुभव असेल, मग त्या माणसाने काही 11 वर्ष अनुभव घ्यायची गरज नाही, 5 वर्ष जरी केले तरी सफिशियंट आहे. ज्याचं जर ध्येय ट्रेडिंग करायचं असेल, ट्रेडिंग शिकायचं आहे, तर त्याला काय 11 वर्ष शिकायची काय गरज नाही. त्यांनी 5 वर्ष जरी अनुभव घेतला, कोणाचा सहयोग मिळाला, सहाय्यता मिळाली, हात मिळाला, तर तो प्लंबिंग ट्रेडर होऊ शकतो. सिंटेक्स कंपनीने माहिती आहे का, मार्केटिंग ऑफिसर त्यांचं असं ठरलं की आपण जर जास्त शिकलेले MBA घेतले ना तर ते धोका देतात. ते 3 वर्षातच पळून जातात. कारण का, शिकल्यामुळे काय असतो, आत्मविश्वास असतो. जिथे लाथ मारीन तिथे पाणी काढीन, तो दुसरीकडे जातो. आणि मग कंपनीचं काय होतं, थोडं सेट होत नाही तर तोपर्यंत तो गायब होऊन जातो. मग त्यांचं असं ठरलं की आपण आता मार्केटिंग ऑफिसर आहे ना, थोडा दिसायला चांगला असेल, त्याला थोडंसं इंग्रजी शिकू, थोडंसं कॉम्प्युटर शिकू, आणि मग ITI किंवा प्लंबिंग एखादा कॉन्ट्रॅक्टर 2-5 वर्ष अनुभव असेल तर त्याला मार्केटिंग ऑफिसर करू. तुमच्याकडे आला असेल तर बघा, मी फ्लोट केली होती ही माहिती. गणेश म्हणून नाव दिलं होतं की त्या सिंटेक्सचे जे आपल्या महाराष्ट्राचे हेड आहेत गणेश, त्यांना म्हटलं प्लंबरला का बरं मार्केटिंग ऑफिसर करताय. अहो म्हणे हे जे येतात ना मुलं, हे 2-3 वर्षात पळून जातात म्हणे. त्यांना कुठेतरी थोडासा पगार जास्त मिळाला की पळून जातं. मग आमचं सगळं नेटवर्क डिस्टर्ब होतं आमचं त्याच्यामुळे. बरोबर आहे ना, कोणाचं पण आहे ना, त्याची सिस्टीम बिघडते. तर ही पण एक मुलांना तुम्ही सांगा की तुमच्याकडे थोडेसे चांगले गुण असेल, थोडंसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली असतात ना, काही लोक हँडसम असतात दिसायला, पर्सनॅलिटी चांगली असेल, थोडं ज्ञान घेतलं तर ते प्लंबिंग मार्केटिंग ऑफिसर होऊ शकतात. बऱ्याच कन्सल्टंटकडे इस्टिमेशन आणि ह्याचा ऑफिसर लागतो बरं का, इस्टिमेशन आणि बिलिंग ऑफिसर लागतो. ज्या ठिकाणी 200 रूमचं हॉटेल असेल त्या ठिकाणी क्रॉस बिल करावं लागेल ना, व्हेरिफिकेशन. आणि एक सिव्हिल इंजिनियर करतो बरं का, तर त्याला काय होतं,
तो वेळात काढू शकतो. नाही साहेब, हे 4 फूट नाही, त्या 3 फूट खोल होतं. तिथे नसतंच 3 फूट, गरजच नसते. तुमचा चेंबर तेवढा डेप्थच नाही सुरुवातीचा, तर तो 4 फूट कसा काय खणलेला असेल? तर काही चोऱ्या पकडण्यासाठी म्हणा किंवा प्रॉपर बिलिंग होणे, चोऱ्या असं नाही म्हणत मी, प्रॉपर बिलिंग होण्यासाठी तुम्हाला एक बिलिंग ऑफिसर असला पाहिजे की नाही? असला पाहिजे. बिलिंग ऑफिसर, इस्टिमेट ऑफिसर, एक्झॅक्ट किती पाईप लागतोय. नाहीतर ते म्हणतो ना आम्ही, बरेच वेळा आहे ना, आमच्याकडे असं एक गाव आहे, त्या ठिकाणी माहितीये का, एक समजा एक छोटा बंगला आहे. आता ग्रामीण भागातला बंगला किती? 2 बाथरूम, 2 टॉयलेट, 1 किचन, बरोबर ना? त्या ठिकाणी 1.5 इंचाचे MTA लागतील किती? किती लागतील? 1.5 इंचाचे ब्रासचे MTA लागतील किती? किती लागतील? किती लागतील गोडेराव? किती लागतील? 8 लागतील. बस 8 धरा तुम्ही, पंपाला बिंपाला 8-10 धरा. चला, त्या ठिकाणी माहिती आहे का 40-40, 50-50 MTA मागवले जातात. का? का? कळालं, कारण तुम्हालाही कळालं, माझ्या तोंडात न काढायची काही गरज नाहीये. आलं का लक्षात? त्या ठिकाणी मग अशा ठिकाणी इस्टिमेशन ऑफिसर पाहिजे परफेक्ट. किती फ्लश वॉल लागणार आहे, किती लागणार आहे, फ्लश वॉल किती लागणार आहे. आज एक फ्लश वॉलची किंमत तुम्ही काल बघितलं असेल, 4-4, 5-5 हजार रुपये. तर माहिती आहे का, आम्ही कायम म्हणतो की चोरी थांबवणे म्हणजे पण प्रॉफिट वाढवणे, नफा वाढवणे, कामाची गती वाढवणे म्हणजे प्रॉफिट वाढवणे. तसंच आहे प्लंबिंग कन्सल्टंट इंजिनियर पुण्याचा. मी तुम्हाला थोड्या वेळात नाव सांगतो, माझ्याकडे नाव आहे, नितीन दरफळे नाही, दंताळे, नितीन दंताळेची गोष्ट सांगतो. नितीन दंताळे ITI झालेला आहे, पुण्यामधला प्रसिद्ध प्लंबिंग कन्सल्टंट आहे. त्याच्या पुढे त्याचं शिक्षण झालेलं नाहीये, पण आज तो कन्सल्टंट म्हणून नावारूपाला आलेला आहे. नितीन जेव्हा ITI पास झाला, थोडी हुशारी होती, पुण्यामधला होता, नॅचरली मोठ्या शहरामधला. मी काय सांगतो की मुंबईमधला 10वी शिकलेला आणि नागपूरचा BA झालेला, यात फरक राहणारच. तो जास्त स्मार्ट असणार मोठ्या शहरामधला. तसं नितीन पुण्यामधला असल्यामुळे, स्मार्ट असल्यामुळे, थोडं इंग्रजी बोलायला ह्याला त्याला, तो लागला चाफेकर सरांकडे कामाला. चाफेकर सरांकडे लागला. चाफेकर सर, मिलिंद चाफेकर पुण्यामधले मोठे प्लंबिंग कन्सल्टंट होते, त्यांच्याकडे कामाला लागला. मग त्यांच्याकडे ड्राफ्टिंग, पहिले साईट व्हिजिट, हे करता करता शिकता सगळं आत्मसात केलं त्यांनी. आणि मग चाफेकर साहेब वारल्यानंतर त्यांच्या मिसेसनी सगळा व्यवसाय याला देऊन टाकला. आज पुण्यामधला चांगला कन्सल्टंट झालेला आहे तो, चांगला कन्सल्टंट म्हणून नावारूपाला आलेला आहे. मला तर माहितीच नव्हतं. कसं असतात, 2 स्पर्धक असतात ना, तुमच्याबद्दलची माहिती आहे ना तुमच्या शत्रूकडे जास्त असते किंवा तुमच्या स्पर्धकाकडे असते. मी एकाला म्हणलं, अरे तो चांगला आहे, असला तो ITI झालेला आहे, असं मी B झालेलो, असं त्यांनी मला, मग तेव्हाकडनं कळालं मला की अरे तो ITI झालेला. मग मी त्याला विचारलं, मी सांगितलं, हो साहेब, मी चाफेकर साहेबांची कृपा आहे, मी इथपर्यंत आलो आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे, आमचा जीवन राजूरकर ITI आहे, फक्त ITI, पण आज नागपूरमध्ये चांगला प्लंबिंग कन्सल्टंट म्हणून नावारूपाला आलेला आहे. थोडं काय होतं, पुस्तकी ज्ञान घेतलेला आणि थोडं पुस्तकी आणि अनुभव घेतलेला माणूस काय करतो, परफेक्ट काम करतो. त्याला माहिती आहे इथे काय लागेल, इथे हे असं होऊ शकतं. आणि जो पुस्तकी आहे ना, तो धरून बसतो पुस्तकातल्याच नियमाला. नाही, पहिलं चेंबर आहे ना 450च डेप्थ पाहिजे. का? बायलॉज मध्ये दिलं, NBCच्या नॅशनल बिल्डिंग कोडच्या लॉ मध्ये दिलेलं आहे की तुमचं पहिलं चेंबर हे 450च डेप्थ पाहिजे, बिल्डिंग लॉ मध्ये. अरे पण तसं नाही ना, तुम्ही तिथे बघा ना, साईट कंडिशन काय, रॉक आहे तिथे, त्या सुरुवातीचं जे टॉयलेट आहे तिथे वापर किती आहे. ते समजा वॉचमनचं टॉयलेट असेल तर त्याचा वापरच मर्यादित आहे ना. राहू दे ना 300 डेप्थ, काय फरक पडतो? 300 काय 200 डेप्थ राहिलं तरी काय फरक पडणार नाही, बरोबर आहे ना सर? तर कधी कधी काय होतं की तुमच्याकडे पुस्तकी ज्ञानाबरोबर जर प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल तर तुम्ही जास्त प्रॅक्टिकल काम करतात. तर तसा कन्सल्टंट इंजिनियर तो होऊ शकतो. कंटाळा आला तर सांगा बरं का, तिथे थांबायला 2 मिनिटं. चला, चालेल, ठीक आहे, चला. नाही राहू दे, घ्या ब्रेक, घ्या, मलाही पाणी पिऊ द्या ना. एक मिनिट, हॅलो, 1 मिनिट. आपले कुठे लॅब हो?
हो सर, कंटाळा नाही ना आला? पाणी कुठे? पाणी आलंच नाही का? हा घेतो. काय लावतो हा मटेरियलच्या बाबतीत तुम्ही कोपरगाव तो विषय आहे. काय काय? एक लागत तिथं 10. हो मग आणतात ना, जे प्रत्यक्ष खरं आहे ते खरं आहे ते. त्याच्यात काय चुकीचं नाही. मला चहा फार आवडतो, गुजराती चहा. हा गुजराती चहा मला फार आवडतो. तरी कोणाच्या घरी प्यायला की जास्त छान असतो तो. इंट्रोडक्शन कोणाचं बाकी होतं? घेतलं. अद्रक फटाफट डाला, मस्त. नाही नाही, हा नाही ते बसलं की हे होतं, लूज पडतो माणूस. ओके, हळूहळू करते. बिल वगैरे द्यायला गेले ना ट्रॅव्हल्स. हा विद्यार्थी आहे ना, विद्यार्थी नाही, मी याला विद्यार्थी समजून आहे ना, तो म्हणे अहो मी शिक्षक आहे म्हणे. मला काय माहिती ना हा शिक्षक आहे. मी तो बसला होता, पुढे बसला होता, मी शिक्षक. आपण जे पाहिले ते शोधायचं. सांगतो ना सांगतो ना मी सांगतो ना. हा हो सांगितलं तुम्ही. होत ना. तू म्हणजे नोकरी करतो आणि धंदाही करतो का? तर मग कोणी काडी बिडी नाही लावत ना? नाही विचार कसं काय आहे, आपण जोशीचा अनुभव घेतलाय म्हणून आपण एक हा नाही नाही ते तर तो शेख सर पण म्हणाला होता RSCचा. हा म्हणे इथे काय परवडत नाही म्हणे, ठीक आहे जाऊ द्या म्हणे. करायलाच पाहिजे. नाही वापरायला नाही लागेल. करायचं का सुरू? चला करायचं का सुरू? यायचं. चला बसा. करू बंद, AC चालू आहे. हा जाऊ दे ना, आता सुरू करू ना आपण. आपल्याला वेळ कमी आहे, कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे आपल्याला. चला झाला चहा पिऊन फ्रेश झाले. मला हा फार आवडतो गुजराती चहा, मसाला घातलेला असतो.
मगाशी आहे ना पिडीलाईटचं सांगता सांगता मी एक गोष्ट माझी राहून गेली. माझं काय असतं, हे तुम्ही लोगो बघितलाय ना पिडीलाईटचा, हा फेविकॉलचा लोगो, त्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? बघितलाय ना आपण, हा लोगो बघतो आपण. मी कायम सांगतो निरीक्षणातनं खूप काही शिकतो आपण. कायम निरीक्षण केलं पाहिजे. निरीक्षणामधनं चांगलंही शिकतात आणि वाईटही शिकतात. हा जो लोगो आहे हा बळवंत पारिखांनी का बरं निवडला माहितीये? बळवंत पारिख म्हणजे पिडीलाईट कंपनीचे मालक जे होते, ज्यांनी ही पिडीलाईट कंपनी सुरू केली. पिडीलाईट कंपनी सुरू करण्याचा उद्देश काय होता बळवंत पारिखांचा? की त्यांचा आहे ना लाकडाशी, ऍक्च्युली ते झालेले होते LLB शिकलेले होते, पण त्यांचा आहे ना संबंध लाकडाशी आला. आणि त्या काळी साधारणतः 1959 साली लाकूड चिटकवायला आहे ना काय वापरलं जायचं माहितीये का? जनावरांच्या चरबीमध्ये काही रसायनं टाकून चिटकवली जायची. आता जनावरांच्या चरबीचा खूप घाण वास येणारच ना. मग त्यांच्या लक्षात आलं आपण काहीतरी शोधलं पाहिजे, म्हणून ते फिरता फिरता जर्मनीला गेले आणि जर्मनीला त्यांना मेपकॉल असं काहीतरी प्रॉडक्ट आहे ते सापडलं त्यांना. आणि मग त्या काळी तुम्हाला माहिती आहे निर्बंध होते आपल्याकडे इम्पोर्ट करायला, म्हणजे आणण्याला. समाजवादी विचार होते यांचे, नेहरूंचे, त्यामुळे आपल्याकडे कुठली गोष्ट आयात करता यायची नाही. मग त्यांनी पर्याय म्हणून ते तंत्रज्ञान तिकडनं शिकून आले आणि त्यांनी जो मेपकॉल होता त्याचा फेविकॉल केला. कोला म्हणजे कोलचा अर्थ जर्मन भाषेमध्ये चिटकोणं होतं. काय होतं? चिटकोणं होतं. म्हणून त्यांनी जर्मन भाषेमध्ये जो मेपकॉल होता त्याचा फेविकॉल केला. आणि हे चित्र का निवडलं माहितीये का? या चित्राच्या माहितीये ना काय? यस, हत्तीच्या ताकदीने पण तो निघणार नाही. त्यांनी सांगितलं की जर तुम्ही लाकडाच्या गुणवत्तेवर पण अवलंबून आहे, लाकूड स्वच्छ केलं आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जर फेविकॉल लावून चिटकवलं तर त्यांचं म्हणणं आहे त्याची टेन्साईल टेस्ट, आता तुम्ही इंजिनियर आहात मेकॅनिकल, तुम्हाला टेन्साईल टेस्ट कळते. टेन्साईल टेस्ट 200 kg/cm ते 300 kg/cm एवढी आहे. 200 ते 300 kg/cm टेन्साईल टेस्ट आहे. आणि दुसरं, या चित्राच्या मागची गंमत माहिती आहे का? जर्मनीमध्ये व्हॅक्यूमचा शोध कुठे लागला होता? जर्मनीतच लागला होता ना. व्हॅक्यूमचा शोध जर्मनीमध्ये लागला होता. साधारणतः 1654 साली ॲटो व्हॅन गेरी म्हणून होता, तिथला महापौर होता. बघा किती भारी शहर आहे की त्या शहराचा महापौर शास्त्रज्ञ होता. तर तो ॲटो व्हॅन गेरी होता. त्यांनी ना जगाला समजावून सांगितलं की व्हॅक्यूमची ताकद ही पॉझिटिव्ह प्रेशरपेक्षा खूप जास्त आहे. आणि ती प्रयोग करण्यासाठी बरं का, त्या काळी काही यंत्रसामुग्री नव्हती, तर त्यांनी 2 लोखंडी गोल एकमेकांना जोडून व्हॅक्यूम केले ते, आणि 4 हत्ती इकडे लावले आणि 4 हत्ती इकडे लावले. किती लावले? 4 हत्ती इकडे आणि 4 हत्ती इकडे लावले. आणि ते लावल्यानंतर पण तो जोड निघाला नाही. आणि मग जगाला पटलं की व्हॅक्यूम मध्ये किती ताकद आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे व्हॅक्यूम मशिनरी झाल्या. आणि तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात कोणीतरी म्हणाला, तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये व्हॅक्यूमचा उपयोग किती मोठ्या प्रमाणात केला जातो. तर हे चित्र त्यांनी निवडायचं कारण का? की त्यांनी प्रॉडक्टच जर्मनीमध्ये बघितलं मेविकॉल, आणि हे व्हॅक्यूम हे चित्र त्यावेळी जो प्रयोग झाला. तुम्हाला माहिती आहे का हत्तीचं एक वैशिष्ट्य माहिती आहे का? हत्तीला जर ओढायला सांगितलं ना, ओढायला, तर हत्ती 1500 किलो वजन ओढतो. किती? 1500 किलो ओढायचं. आणि जर धक्का मारायला सांगितला हत्तीला, तर हत्ती 2500 किलोला धक्का मारतो. म्हणून तर पूर्वीच्या काही किल्ल्याचे दरवाजे बघा ढस मारून तोडायचे, धक्का देऊन तोडायचे, ओढायचे नाही. तुम्ही कुठेही गेला, देवगिरीचा किल्ला बघा तुम्ही, देवगिरीच्या किल्ल्याला त्यांनी सांगितलं ना हत्तीला पण चिलखत लावलं जायचं डोक्याला, आणि मग हत्ती डोक्याने धडक द्यायचा, आपला हत्ती धडक द्यायचा आणि तो दरवाजा. कारण का? की हत्ती जेव्हा लोटतो तेव्हा तो 2500 किलो धक्का मारू शकतो, पण ओढतो तेव्हा 1500 किलो ओढू शकतो. हे हत्तीचं वैशिष्ट्य आहे. आणि आफ्रिकन हत्तीमध्ये जास्त ताकद असते, आपल्या एशियन हत्तीमध्ये कमी असते, आफ्रिकन हत्तीमध्ये जास्त ताकद असते. सांगण्याचा विषय तुमच्या आला का लक्षात? की ह्या मालकाने काहीतरी निरीक्षण केलं म्हणून एवढी मोठी कंपनी निर्माण केली ना. तुम्ही पण विद्यार्थ्यांवरती काहीतरी निरीक्षण करा, प्रयोग करा, तुमचाही एखादा विद्यार्थी गुलाब जाधव पेक्षा मोठा निर्माण करा. आलं का लक्षात? तुम्ही नवीन लोकांना सांगतो मी, करू शकाल का? करू शकाल. त्याचाच पगार देतं ना सरकार तुम्हाला. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बरेच वेळा काय होतं, प्लंबिंग म्हटलं ना, आता माझ्या लग्नाच्या वेळेसच माझ्या सासऱ्यांना वाटायचं प्लंबिंग म्हणजे कुठल्या तरी बिल्डिंगवर उतरून पाईप ठोकत असेल. आलं का लक्षात? बरोबर आहे, त्यांचा व्हिजन तोच होता, बघण्याचा दृष्टिकोन तोच होता. आता तुमचं पण जे कोणी आहात, तुम्ही प्लंबिंग शिक्षक आहात म्हणल्यावरती तुमच्याही सासऱ्यांना असंच वाटेल. ज्यांची लग्न झाली नसेल त्यांना सांगतो की हा कुठेतरी जाऊन आहे ना थापी हातामध्ये घेऊन
मुलांना चेंबर बांधवायला शिकवत असेल, आलं का लक्षात? तर तसं नाहीये, हा एक भाग झाला डोमेस्टिक प्लंबिंग हा त्याच्यामधला. प्लंबिंग क्षेत्राकडे जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा तिथे एवढ्या प्रकारचं प्लंबिंग चालतं. बघितलं का तुम्ही? काय आहे? डोमेस्टिक प्लंबिंग आहे, कमर्शियल बिल्डिंगचं प्लंबिंग आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल जे मी करतो ते प्लंबिंग आहे, ॲग्रिकल्चर प्लंबिंग आहे. ॲग्रिकल्चर हे क्षेत्र खूप मोठं आहे. तुम्ही काल कोठारी पाईप मध्ये गेले ना, तर तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये जर 100 फूट, एक उदाहरण सांगतो बरं का, 100 फूट जर बिल्डिंगसाठी पाईप विकला जात असेल तर 300 फूट ॲग्रिकल्चरसाठी विकला जातो. कृषी क्षेत्रामध्ये किती मोठी संधी आहे. आज इस्रायल देश कसा पुढे गेला, आपल्यापेक्षा 4% फक्त पाऊस पडतो त्याच्या इथे, पण केवळ काय आहे, पाण्याचा पुनर्वापर आणि प्रॉपर ते म्हणतात ना लेस ड्रॉप अँड मोर क्रॉप, या टेक्नॉलॉजीवरती त्यांनी काम करतात. तर आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, MIDC जी आहे, MIDC माहिती आहे सगळ्यांना, MIDCनी ड्रिप इरिगेशनचा म्हणजे प्लंबर झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना सांगा, 1-2 महिन्याचा कोर्स त्यांनी डिझाईन केलेला आहे. काय खूप खर्च आहे का? काहीच नाही आहे, करू शकतात ना. 2 महिने तुमचे विद्यार्थी जाऊ शकतात ना. जे ग्रामीण भागामधले विद्यार्थी आहे त्यांना ही संधी आहे ना रोजगाराची. प्लंबिंग बरोबर ड्रिप इरिगेशनचा त्यांनी जर कोर्स केला आणि सर्टिफिकेट असेल, कधी पण आहे ना सर्टिफिकेट बोलतं, आम्ही म्हणतो कागद बोलतो, कागदच बोलतो ना कुठे पण. तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सांगू शकता की तुम्ही MIDCच्या कौशल्य विकास केंद्रात जा आणि तिथे तुम्ही हा कोर्स करा. त्याच्यानंतर बिल्डिंग युटिलिटी प्लंबिंग, मोठ्या प्रमाणामध्ये फायरच्या पाईपलाईन केल्या जातात ना, केल्या जातात की नाही? फायरची पाईपलाईन प्लंबिंगच आहे ना. काय त्याच्यामध्ये एक वेल्डिंग शिकायचं आहे, फक्त तुम्हाला वेल्डिंग शिकायचं आहे. बाकी पाईपामधनं पाणीच जाणार आहे. बेंडच्या ठिकाणी जिथे पाणी वळवायचंय तिथे बेंड टाकायचंय, ब्रांच काढायचे तिथे टी टाकायचे, वाल लावायचं, सगळं तेच आहे, वेगळं त्याच्यामध्ये असं काही नाहीये. टाउन प्लंबिंग जे आमचा दीपक आहेर करतो तसं 5 कोटीचं लायसन आहे, शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेचं काम करतो, तो कॉन्ट्रॅक्टिंग करतो, तो पण मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे ना. तुम्हाला जर मोठा प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला डोमेस्टिक प्लंबिंग करून कधीच होता येणार नाही. डोमेस्टिक प्लंबिंग करून तुम्ही माहितीये का 1 कोटीच्या पुढे नाही जाऊ शकत. पण तेच तुम्ही माहितीये का टाउन प्लंबिंग केलं, मोठमोठ्या पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या, तर आमच्या दीपक आहेर सारखा येत्या 10 वर्षात माहितीये का डायरेक्ट तो 10 कोटीपर्यंत पोहोचला. का? मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूम मध्ये काम आहे ना, कामच किलोमीटर पाईपलाईनीचं आहे, तर पैसे तसेच मिळणार किलोमीटरचे. तर हे पण तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा की बाबा रे, तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्ही डोमेस्टिक प्लंबिंग मध्ये अडकून नका बसू, तुम्ही पुढे पण जा. तुम्ही त्याच्या अजून पुढे जायचं असेल, एन्व्हायरमेंट प्लंबिंग आहे. आता तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक शहरामध्ये बिल्डिंग असेल, हॉस्पिटल असेल, तिथे HTP ETP प्लांट कंपल्सरी केलेला आहे. छोट्या हॉस्पिटलला पण सक्तीने केलेला आहे. मग तो चालवायला ऑपरेटर लागतो. त्या ऑपरेटरला काय ज्ञान लागतं माहिती आहे का? थोडं इलेक्ट्रिकलचं नॉलेज पाहिजे, थोडं केमिकलचं नॉलेज पाहिजे, थोडं प्लंबिंगचं नॉलेज पाहिजे, थोडं मेकॅनिकल नॉलेज पाहिजे. हे 4 गोष्टींचं ज्ञान असेल त्याच्याकडे तर ऑपरेटर म्हणून माहितीये का आजही 25,000 रुपये ते 20,000 रुपये पगार आहे. ज्याला नाही फिरायचंय जास्त कुठे, मला जागा नाही सोडायची, एका जागी काम हवंय. हे बघा 5 लोक 5 विचार करण्याची पद्धत असते. कोणी काय म्हणतो, आम्ही रिस्क घ्यायला तयार असतो, पुढे जायचं, मी जातो जर्मनीला जातो. एक जण म्हणतो नको मला माझ्या गावातच बरं, माझी शेती पण बघायची, हे पण बघायचं. त्याला काय आहे, त्याला एन्व्हायरमेंट प्लंबिंगचा पण चान्स आहे त्याला. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्लंबिंग, मी कायम सांगतो की तुमच्या यानामध्ये पण प्लंबिंग केलं जातं ना. यान जातं, त्याच्यात इंधन पुरवठा विमानाला लागतं, प्रत्येकाला लागतं. जिथे जिथे द्रव्य जातं तुमचं किंवा वायू जातो त्या ठिकाणी काय आहे, प्लंबिंग करावंच लागतं. हे थोडं आता मी पटापट घेतो बरं का थोडंसं. नियम 1, छोटी असू दे नाही तर मोठी असू दे, कंपनीमध्ये प्लंबिंग करताना नियम सारखाच राहतो, तो काही बदलत नाही. कंपनी छोटी असू दे नाही तर मोठी असू दे. फॅक्टरी ऍक्ट असेल तो इथेही अप्लिकेबल आहे आणि तिथे अप्लिकेबल आहे. 10 माणसं असतील तरी फॅक्टरी ऍक्ट अप्लिकेबल आहे आणि 500 असतील महिंद्रासारखे तरी फॅक्टरी ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. फक्त काय होतं, छोट्या कंपनीमध्ये ऍडजस्ट करता येतं. जसं मी सांगितलं तसं की 18 वय कमी असलं तरी ते येऊ देतात आतमध्ये. मोठ्या कंपनीमध्ये नियम सगळे पाळले जातात. थोडक्यात काय, छोटी असू दे मोठी असू दे, फॅक्टरी आहे, तिथलं प्लंबिंगच आहे. आणि ते त्या इंडस्ट्रियल रूल्स रेग्युलेशन, बॉयलर ऍक्ट, जो कुठला ऍक्ट असेल, फायर ऍक्ट असेल, त्याच्यानुसारच तुम्हाला. आमच्या इंडस्ट्रियल प्लंबिंग मध्ये ना 2च प्रकार आहे, मुव्हेबल आणि अनमुव्हेबल, बाकी काहीच नाहीये. चल नाही तर अचल आहे, बरोबर ना, दुसरं काहीच नाही आमच्याकडे.
पंप आहे चल मध्ये मुवेबल मध्ये येतो, पाईप अनमुवेबल मध्ये येतो. ह्याच्या व्यतिरिक्त या दोन गोष्टींव्यतिरिक्त इंडस्ट्रियल प्लंबिंग मध्ये काहीच नाहीये. तिसरं, इंडस्ट्रियल प्लंबिंग आहे ना 3च कामासाठी केलं जातं, ऑइल, गॅस अँड वॉटर. दुसरं कुठलंच कारण नाहीये. कशासाठीच केलं जात नाही इंडस्ट्रियल प्लंबिंग, ऑइल, गॅस आणि वॉटर. त्याच्याशिवाय आम्हाला इंडस्ट्रियल प्लंबिंग करावं लागत नाही. इंडस्ट्रियल प्लंबिंग मध्ये 4च वस्तू लागतात फक्त, पाईप, व्हॉल्व, इन्स्ट्रुमेंट्स अँड पंप्स. मग तो व्हॅक्युम पंप असेल, नाहीतर सेंट्रिफ्युगल पंप असेल, कुठले पण पंप लागणार आम्हाला, पंप लागणार, पाईप्स लागणार, कुठल्याही प्रकारचे लागतील पण पाईप लागणार. इकडनं तिकडे लिक्विड न्यायचंय, इकडनं तिकडे गॅस न्यायचा, इकडनं तिकडे स्टीम न्यायची, काही न्यायचंय तुम्हाला तर पाईप हा लागणार. काय नेता आहात, त्याचं प्रेशर किती, टेम्परेचर किती, व्हॉल्यूम किती मोजायचं असेल तर इन्स्ट्रुमेंट लागणार. तुम्हाला प्रेशर बघायचंय तर प्रेशर गेज लागणार, तुम्हाला टेम्परेचर बघायचं तर टेम्परेचर गेज लागणार, तुम्हाला व्हॉल्यूम मोजायचा तर फ्लो मीटर लागणार. याच्याशिवाय दुसरं काय लागणार, सेन्सर लागणार. तुम्हाला काही ऑपरेटिंग करायचं असेल प्रोसेसमध्ये तुम्हाला, की समजा उदाहरणार्थ इतक्या लिटर फ्लोनी वाढल्यावर हा पंप इतक्या गतीला फिरला पाहिजे असं काही प्रोग्रामिंग करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय लागतील, प्रेशर ट्रान्समीटर किंवा फ्लो ट्रान्समीटर लागतील तुम्हाला. थोडक्यात काय इन्स्ट्रुमेंट लागतील. हे काय चित्र आहे सर, आमचे गायक आहे का हो सर, घ्या सर. सर सर गाणं म्हणून दाखवलं की नाही सरांनी, चलते चलते गाणं हा म्हणतात ते. तर बघा कुठलंही आहे ना वाद्य असतं ना, वाद्य तुम्हाला माहिती आहे का, कुठलंही वाद्य जगामधलं ते 3च तत्वावरती काम करतं, एक वायू, एक तंतू आणि एक थाप. कुठलंही वाद्य घ्या तुमच्या डोळ्यासमोर आणा, कुठलंही आणा, या 3च गोष्टींवरती काम करतं ते, 3च तत्वावरती. एक तर वायू, एक तर थाप किंवा तंतू. गिटार असेल तर तंतू, पेटी असेल तर वायू, तबला थाप. मग ढोलकी घ्या, हे घ्या, त्याचे उपप्रकार झाले. जसं आपण मांजर कुळामधला काय म्हणतो, मांजर कुळामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता, मांजर हे सगळे मांजर कुळात आले की नाही लक्षात. अश्वकुळामध्ये, श्वान कुळामध्ये. तसं तुम्ही हे घेतले की याच्यात 3 प्रकाराव्यतिरिक्त काहीच नाही. तसं आपल्या प्लंबिंग मध्ये, पायपिंग मध्ये पण आहे ना 3च प्रकार आहे. याच्या व्यतिरिक्त कुठला पाईपच नाही जगात. एक तर मेटल पाईप असेल, पॉलिमर असेल किंवा सिमेंट असेल, याच्या व्यतिरिक्त पाईपच नाही कुठला बनत. कुठलाही पाईप घ्या तुम्ही, ब्रासचा म्हणाले तर मेटल पाईप मध्ये आला तो. प्लास्टिक मध्ये हजारो प्रकार आहेत. तुम्ही सुप्रीमला व्हिजिट करा. तुम्ही जसं कोठारीला गेले ना काल, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे बरं का, विनंती आहे की तुम्ही सुप्रीमचा प्लांट जाऊन एकदा बघा. मी तुमची व्हिजिट अरेंज करून देतो तिथे. 150 एकर मध्ये, जे जळगावचे कोणी सर आलेले असेल तर 150 एकर मध्ये मोठा प्लांट आहे. आतमध्ये गोल्फ ग्राउंड आहे, मोठं इलेक्ट्रिकल जनरेशन प्लांट आहे त्यांचा सोलरवरती. एक मोठं पॉन्ड बांधलेलं आहे त्यांनी आतमध्ये. 150 एकर मधला प्लांट तुम्हाला जेव्हा बघाल, आणि त्यांच्याकडे सांगायची विशेष गोष्ट म्हणजे आज भारतामध्ये 8000 प्रॉडक्ट प्लंबिंगचे बनवणारी कुठलीच कंपनी नाही आहे. एका छताखाली 8000 प्रॉडक्ट बनतात. ते बघितले ना की आपलं डोकं चक्रवतं, अरे हे पण सुप्रीम बनवते, हे पण सुप्रीम बनवते, हे पण सुप्रीम बनवते, असं होतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी आहे ना, ही इथे तुम्ही लॅब बघितली का काल, लॅब बघितली तशी मोठी लॅब बनवलेली आहे त्यांनी. काचेच्या पाईपामध्ये खूप वेगवेगळं, त्याच्यात फायर बिअर पण दाखवलेलं आहे, मोठ्या प्रकारे डिस्प्ले दाखवलेला आहे. तर आपण जसं तीर्थक्षेत्राला जातो ना, तसं आपलं प्लंबिंगचं एक तीर्थक्षेत्र समजा. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना, नाही देतात, सांगतो ऐका. आपलेच भाऊबंद असतात, काही जण आपलेच भाऊबंद असतात. तिथे मीच त्यांना अरेंज करून दिली होती. तुम्ही जर कुटुंब सकट घेऊन 3 दिवस राहिला तर कंपनी कशी ठेवेल? तुम्ही सांगा. तो जो चंद्रात आहे ना, तो माझ्या 1 वर्ष पुढे होता शाळेमध्ये. मला जो तिथला सिनियर मॅनेजर आहे ना, त्याला सांगून व्हिजिट अरेंज केली मी. नाव कशाला सांगू. त्या शिक्षकांनी जर सगळे फॅमिली घेऊन तिकडे जर गेले राहिले, 3 दिवस राहिले, स्विमिंग पूल मध्ये आंघोळ बिंघोळ कसं काय, बरोबर आहे ना. ते मला म्हणे अंगल नाही यार, आपल्याला नाही जमणार, मला बोलणी खावी लागते. बरोबर आहे, त्याची नोकरी आहे ना, शेवटी त्याची नोकरी आहे. तर मी काय सांगतो ना, एक प्लंबर चुकीचा वागतो तेव्हा अख्खी प्लंबिंग इंडस्ट्री बदनाम होते. एक प्लंबर चोरी करतो तेव्हा आम्ही कायम सांगतो की तू इतर आमच्या 99 प्रामाणिक भाऊबंधांना पण बदनाम करतोय ना. तो एक शिक्षक तसा वागतो. आज झाले ना बदनाम सगळे. मी काय सांगितलं की फॅमिली पॅक सारखे जाऊन राहिले तिथे तुम्ही. अरे कंपनीने फुकट दिलं म्हणून. म्हणजे काही जण आहे ना जेवणाचे पार्सल पण घेऊन जातात माहितीये का. आमच्या प्लंबिंगचे कार्यक्रम होतात ना,
ते एखाद्या शिक्षकाला बोलला ना प्लंबिंग ट्रेडच्या, तो पार्सली बांधून घेऊन जातो तिथं. तर हे चुकीचं आहे ना. शेवटी ती कंपनीलाही हिशोब द्यावा लागतो ना त्यांना. नेता आणि ऍडव्हर्टाईज करतात हे लव आहे. तर सांगण्याचा मतलब काय आहे की या 3 तुम्ही सगळ्यांनी जाऊन ती लॅब जरूर बघा. काय आहे, स्वतःचे पैसे खर्च करा, नाही कंपनी. पूर्वी कंपनी करत होती राहण्याचा, जाण्याचा, येण्याचा, पण काय व्हायला लागलं की गैरफायदा लोक घ्यायला लागले. ज्यांचा प्लंबिंगशी संबंध नाही असे लोक पण, आता समजा उदाहरणार्थ याला जाऊ दिलं ना, हा म्हणायचा चल आपल्या 4 मित्रांना घेऊन जायचं तिथे. असा प्रकार वाढला आणि कंपनीने बंद केलं. पाईप जॉईंट होतो, 3च. जसं लाईट लागतो, दिवा लागतो, 3च तत्वावरती लागतो, 3च तंत्र वापरली जातात. फिलामेंट हिट केले जातात, वायू आणि सेमीकंडक्टर, 3च प्रकारे लागतो. दुसरी टेक्नॉलॉजी अजून तरी नाही आली. तसं आपले पाईप जोडले जातात, हे 3च प्रकारे जोडले जातात. अजून तरी काही नवीन तंत्रज्ञान आलेलं नाहीये पाईप जोडण्यामध्ये. या 3च तत्वावरती, जसं मी म्हणून मुद्दामून दिवा ठेवला की प्रकाश काय 3च प्रकारे निर्माण करता येतो. एक तर नैसर्गिक, कृत्रिम किंवा परावर्तित. तिसरा कुठला प्रकार अजून तरी शोधला नाही कोणी. मेटल पाईप, आम्ही इंडस्ट्रीमध्ये जे मेटल पाईप वापरतो त्याच्यामध्ये जास्त करून आम्ही माइल्ड स्टीलचे पाईप म्हणजे MS चे पाईप वापरतो. आम्ही गॅल्वनाइज आयर्न पाईप वापरतो. माइल्ड स्टील जो पाईप असतो त्यालाच हॉट डिपिंग केलं की तो गॅल्वनाइज होतो. बरेच वेळा आहे ना वेल्डिंगवरनं वाद होतो आमचा, अहो नाही हो गॅल्वनायझिंगला वेल्डिंग होत नाही. मग त्यांना आम्हाला सांगावं लागतं, अरे बाबा GI पाईप आहे, गॅल्वनाइज आयर्न पाईप आहे, तो बेसिकली MS चाच पाईप असतो, त्याला हॉट डिप गॅल्वनायझिंग केलं जातं. आणि जेव्हा हॉट डिप गॅल्वनायझिंग करतात, हे तुमचे जेवढे हा पोल उभा आहे इलेक्ट्रिकलचा बघा समोर, हा हॉट डिप गॅल्वनायझिंग केलाय. तर हॉट डिप गॅल्वनायझिंग जेव्हा करतात ना, तेव्हा काय होतं, त्या गॅल्वनायझिंग वरती कंट्रोल नाही राहत. त्यामुळे तो 80 ते 70 मायक्रॉनला गॅल्वनायझिंग होतो. त्यामुळे बघा तो फिक्का फिक्का दिसतो. आपला GIचा पाईप चमकतो, कारण का झिंक मध्ये सगळ्यात जास्त चोरी करतात ते लोक. आणि तो 40 मायक्रॉनलाच केलेला असतो. हा 80 मायक्रॉन आहे, तो 40 मायक्रॉनला केलेला असतो. कारण जेवढं झिंक वाचवणार तेवढा नफा त्या कंपनीचा वाढतो म्हणून. आणि ते प्रोसेसमध्ये आहे, हे डिपिंग आहे, ते डिपिंग नाही करत, ते प्रोसेसमध्ये घेतात आणि ते गॅल्वनाइज पाईप करणारे वाचू शकतात. थोडक्यात सांगायचं काय की गॅल्वनाइज पाईप हा बेसिकली MS चाच पाईप आहे, त्यामुळे त्याला वेल्डिंग करता येतं. बरेच वेळा लोक आहे ना फायरच्या पाईपाला बघा, आता जास्त दिवस जर टिकायचे असतील तर लोक गॅल्वनाइज पाईप वापरायला लागले, जेणेकरून गंज आहे ना, जर MS पाईप 10 वर्ष लाईफ असेल तर गॅल्वनाइज पाईपमुळे 20 वर्ष लाईफ होतं. हॉट डिप गॅल्वनायझिंगचं असं म्हणतात की हॉट डिप गॅल्वनायझिंग केलं तर त्या वस्तूचं आयुष्य 35 वर्षांनी वाढतं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जास्तही वाढू शकतं, वातावरणावर अवलंबून आहे, पण कमीत कमी 35 वर्ष आयुष्य वाढतं त्यांचं म्हणणं आहे. स्टेनलेस स्टीलचे पाईप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. स्टेनलेस स्टील, मग त्याच्यात शेड्यूल 80, शेड्यूल 40, 316, 314, वेगळे 304, वेगळे प्रकार आहे, 240. स्ट्रक्चर जर करायचं असेल, आम्ही जेव्हा SSC पाईपलाईन करतो आणि खालचं समजा वाईनरी एखादी आहे, वाईनची कंपनी आहे, स्ट्रक्चर काय तर ते आम्ही 204 मध्ये करतो, कारण त्याला काय 304 वापरायची गरज नसते, तर 204 मध्ये करतो. थोडक्यामध्ये काय की SS पायपिंग केलं जातं, आर्गन किंवा आर्क वेल्ड पद्धतीने ते केलं जातं. कॉपर पायपिंग मोठ्या प्रमाणामध्ये HVAC मध्ये कॉपर पायपिंग केलं जातं. आपल्या अभ्यासक्रमामध्ये ना मुलांना कॉपर पायपिंग शिकवलंच जात नाही. आणि मी कायम सांगतो की हे जे स्प्लिट AC आहे हे प्लंबर बसवू शकतो का? येस बसवू शकतो. त्याचं कारण काय माहितीये का, हे स्प्लिट AC लावायला ड्रिल मशीन लागतं, प्लंबरकडे असतं. हे बसवायला झुला टाकावा लागतो, प्लंबरकडे असतो. हे बसवायला झरी मारायचं मशीन लागतं, प्लंबरकडे असतं. हे छन्नी, हातोडी, जे जनरल टूल्स म्हणतो आपण, ते सगळे जनरल टूल्स असतात. फक्त त्याच्याकडे कॉपर बेंडिंग नसतं आणि त्याचं नॉलेज नसतं किंवा त्याचा अभ्यास म्हणजे त्याचं थोडक्यात प्रशिक्षण घेतलं नसतं. एवढ्या 2च गोष्टी नसतात, प्रशिक्षण नसतं आणि कॉपर बेंडिंग मशीन नसतं. मग त्या विद्यार्थ्याला तुम्ही सांगितलं हे बसवायला माहितीये का, जर प्लंबर 1-2 वर्षाचा अनुभव घेतलेला असेल, झुल्यावर उतरता येत असेल, तर तो प्लंबर 8 दिवसामध्ये हे काम शिकतो. 8 दिवस आम्ही जास्त टाइम सांगतोय, पण 8 दिवसामध्ये तो शिकू शकतो. त्याचं उत्पन्न वाढेल ना, मल्टीस्किल होईल ना तो. त्याला काही गॅस भरायचा नाही, काही नाही करायचंय त्याला फक्त 3 पिन जोडायची आहे, ते युनिट लावायचंय, स्क्रू लावायचा आहे, कॉपर इन आणि आउट त्याचे पाईप आहे, बाहेरच्या युनिटला जोडायचे, ते टाईट करायचे. त्याला फक्त बेंडिंगचं मशीन नाही आहे त्याच्याकडे, आणि बेंडिंगच्या मशीनची किंमत फक्त 2000 रुपये.
किंवा कमी असेल त्याच्यापेक्षा कॉपर बेंडिंग मशीनची, तेवढ्या 2 गोष्टी घेतल्या तर कॉपर पायपिंग तुम्ही त्यांना सांगा, शिकवा, म्हणजे विद्यार्थ्यांना सांगा. सांगणं काम आहे तुमचं, करणं न करणं त्याच्यावरती अवलंबून आहे. शेवटी तुम्हालाही माहिती आहे ॲल्युमिनियम पायपिंग आता मोठ्या प्रमाणात आहे ना, मल्टीनॅशनल कंपन्या आहे ना एअरसाठी ॲल्युमिनियम पायपिंग वापरायला लागलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्याचा सरफेस जो आहे आतमधला तो खूप स्मूथ आहे, त्याच्याने फ्रिक्शनल लॉस कमी होतो, असं ॲल्युमिनियम कंपनी पण सांगते पाईप बनवणाऱ्या. आणि दुसरं त्याचं जे फिटिंग आहे ते कधी पण काढता येतं, लावता येतं, पुन्हा लाईट वेट येतो. ॲल्युमिनियमची डेन्सिटी कमी आहे ना लोखंडापेक्षा, लाईट वेट असल्यामुळे स्ट्रक्चर त्यांना करायला कॉस्ट कमी होते असं त्यांचं. पण फक्त ते नायट्रोजन गॅस आणि कॉम्प्रेस गॅस आणि काही विशिष्ट थोडेफार गॅससाठीच वापरलं जातं, पाण्यासाठी ॲल्युमिनियम पायपिंग वापरलं जात नाही. सॉफ्ट असतं ना, हा सॉफ्ट असतं, एअरसाठीच वापरतात फक्त. आत्ता फक्त MIDC म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फक्त तुम्ही याच्यासाठी वापरतात, कशासाठी? एअरसाठी, एअर आणि नायट्रोजनसाठी, एअर आणि नायट्रोजनसाठीच वापरलं जातं, बाकी कशालाच वापरलं जात नाही आता MIDC. हे मी हो वापरतो ऑलेक्स. हे पॉलिमर पायपिंग बद्दल आहे ना मी सांगण्यापेक्षा, मी काही तुम्हाला शिकवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट या ओरिजिनल डॉक्टरकडे जातो मी, तुम्हाला आहे ना तिथे जास्त शिकायला मिळेल. मी मगाशी जे सांगितलं ना, एकदा तुम्ही सुप्रीमला जरूर भेट द्या, बघा तिथे, बघितल्यावर आहे ना तुमचं विजन जे असतं ना ते चेंज होईल. काल तुम्ही कोठारी बघितली, किती 30-40 एकरमध्ये असेल ती, त्याच्यापेक्षा 30-40 एकर, ही 150 एकरमध्ये आशियामधला सगळ्यात मोठा प्लांट आहे. अभिमान वाटावा लागेल की आपल्या महाराष्ट्रात येतो. देणार ना, का नाही करणार, का नाही करणार? मी सांगितलं ना माझा वर्ग मित्र आहे, फक्त मी काय सांगितलं, आपल्याच भाऊबंधांमुळे तसं होतं ना. झालं म्हणजे जे झालं ते ठीक आहे, सगळी 5 बोटं सारखी नसतात, मलाही माहिती आहे सारखी नसतात, 5 सरकारी अधिकारी सारखे नसतात, काही काही चांगले पण असतात. आमच्याकडे काय त्यांचं नाव संजय पाटील म्हणून होते MIDC मध्ये, तर ते गीतेचा अभ्यास करायचे, कनेक्शनच्या साठी जायचो ना, अरे गांगल गीता वाचतो कमिशन कुठे देतो मला, असं म्हणायचे. असेच असतात काही काही चांगले लोक. सिमेंट पाईप, RCC पाईप, मोठ्या प्रमाणात RCC पाईपाचं काम आहे. आपल्या प्लंबरांना सांगा की तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे ना, RCC पाईपात जास्त पैसे मिळतात आणि कमी बुद्धी लागते. 1 फुटात आम्ही म्हणतो 12 इंच इकडे तिकडे. रेन वॉटरचा पाईप काय लेवल चुकली तर काय होत नाही, पावसाळ्यात बघू, आलं का लक्षात? तोपर्यंत बिल मिळून गेलेलं असतं. मोठ्या प्रमाणात RCC पाईपाचं काम चालतं आणि भरपूर पैसे कमवून देणारं साधन आहे RCC पाईप. त्याच्यात खूप नॉलेज लागत नाही. तुम्ही माहिती आहे का, एखाद्या घरातलं प्लंबिंग करताना किती चांगलं काम केलं ना तरी तिथल्या मॅडमचा फोन येतो, अहो तुमचा माणूस आहे ना तंबाखू खात होता तो, बरं का? हा, काही नाही तर किती चांगलं काम केलं, काटकोण्यात नळ लावला, सगळं केलं, तुमच्या माणसाने तंबाखू खाल्ली बरं का बाथरूम मध्ये. असं ही तक्रार म्हणजे घरगुती कामात मी बघितलं, म्हणून तर मी घरगुती लाईन सोडून दिली ती याच्यामुळे. तर थोडक्यात काय आहे, सिमेंट कॉन्क्रीट पाईप NP2 NP3 क्लास आहे, हेवी ड्युटी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेल्वेसाठी वापरले जातात, प्रेशराईज काही ठिकाणी वॉटर सप्लायला पण वापरले जातात. आमच्या इथे धरणातनं पाईपलाईन आहे ना नेलेली आहे, ती सगळी सिमेंट पाईपनी नेलेली, प्रेशराईज सिमेंट पाईपनी नेलेली आहे ती. ॲस्बेस्टो सिमेंट पाईप मुद्दा म्हणून डार्क याच्यात गेला, बंदच झाले, सरकारने बंदी आणली ॲस्बेस्टो सिमेंटवर, कारण का की कर्करोग होतो त्याच्याने किंवा अस्थमा होतो असं त्याच्यावर. ॲस्बेस्टो इव्हन शीटवरती पण बंदी आणलेली आहे सरकारने, पण आता चोरी छुपे अजून वापरले जातात ॲस्बेस्टो शीट. हा, रेन वॉटरला बरोबर, रेन वॉटर काय ड्रेनला पण वापरायचे पूर्वी CIचं फिटिंग आणि पाईप ॲस्बेस्टोचा, नंतर काळा रंग मारायचा म्हणजे नाही. कॉन्ट्रॅक्टर आहे ना चोरी का करतो? मी ना माझं बरेच वेळा परचेसवाल्यांशी हे होतं ना, मी त्यांना म्हणतो, अहो साहेब तुम्ही माझा रेट कमी करून आहे ना मला सांगता ते चोरी कर म्हणणं. शेवटी माझा अर्जुनासारखं आहे ना, लक्ष माझं काय आहे, प्रॉफिट. मग मी काय करणार? तुम्हीच मला सांगताय, तुम्ही भाव कमी करताय म्हणजे काय सांगतात ते, की तू हलक्या क्वालिटीचा टॅफ्लॉन वापर, हलक्या क्वालिटीचा पाईप वापर, असं आहे थोडं. वॉल्स, इंडस्ट्रियल प्लंबिंग मध्ये ना वॉल्स फार महत्वाचे. सगळं ऑपरेशन आहे ना चल आणि अचल, मगाशी सांगितलं मुव्हेबल, वॉल्स फार इम्पॉर्टंट आहे आमच्या प्लंबिंग मध्ये. वॉल्सच वरती सगळं काही अवलंबून आहे, सगळं प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये आहे ना वॉल्स वरती अवलंबून आहे. ही डेफिनेशन आहे त्याची. 18 प्रकारचे वॉल्स इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, याच्या व्यतिरिक्त एकही वॉल वेगळा वापरला जात नाही. इंडस्ट्रीमध्ये 18 टाइप्स ऑफ वॉल वापरले जातात.
मी पाठवून देईन पीपीटी, एवढं काय त्याच्यामध्ये, काय ते काय रॉकेट सायन्स किंवा असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. मी पीपीटी शेअर करून देईन, मी पीपीटी शेअर करेन तुम्हाला. हा मी शेअर करून देईन, त्याला काही नाही. हे वॉल आहे ना, माझं म्हणणं हे वॉल आहे ना, हे वॉल तुमचे जेवढे विद्यार्थी पास होऊन जातात ना, माझी विद्यार्थी, त्यांना गुरुदक्षिणा म्हणून 500 रुपये मागा आणि हे वॉल्स तुम्ही विकत आणा तुमच्याकडे. काही काही वॉल्स महाग आहे, सोलनाईट वॉल देईल, सांगा त्यांना, आव्हान करा गुरुदक्षिणा म्हणून, बाबा 500 रुपये द्या मला. हा तुम्ही आव्हान करू तर शकता. मी काय म्हणतो, मागायला थोडी पैसे लागतात, मागायला थोडी पैसे, तर तुम्ही हे जमा करू शकतात त्यांना. चला या वर्षी तुम्ही एक वॉल द्या, एक वॉल द्या, 16 वॉल. काही काही हे जे वॉल आहेत ना, 3 वे वॉल, खूप महाग, म्हणजे काय करोडो रुपयाचे वॉल नाही आहेत ते, हजारो रुपयामध्येच किमती आहे सगळ्या वॉलच्या. एअर वॉल तर 450 रुपयाला आहे, तो काय महाग नाही आहे. पिस्टन वॉल, थोडे डायफार्म वॉल बिल थोडेसे महाग आहे. प्रेशर रिड्युसिंग वॉल थोडासा महाग आहे, 4-4.5. कुठलाही वॉल आहे ना 5,000च्या पुढे नाहीये. जर 10 विद्यार्थ्यांनी 500-500 रुपये दिले तर तुमचं आरामात सगळे वॉल येतील. आणि वॉल डिस्प्ले करा. त्याला माझं काय म्हणणं असतं, तो समजा डोमेस्टिक प्लंबिंग करेल, त्याला लागेल नाही लागेल, पण माझे वडील काय म्हणायचे, नॉलेज घ्यायला थोडी पैसे लागतात, तुम्ही माहिती असायला थोडी पाहिजे. माहिती असणं कधी पण चांगलं ना तुम्हाला. तर हे सगळ्या प्रकारचे वॉल्स तुम्ही, निडल्स वॉल हे ते जमा करून ठेवा. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये बरं का, वॉल लावायची 6 रिझन्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच कारण नाही वॉल लावायचं. 6च कारण आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही कारण नसतं इंडस्ट्रीमध्ये. ही 6 कारणं आहेत, दुसरे काहीच कारण नाही. पार्शली ओपनिंग आहे, रेग्युलेटिंग आहे, क्लोज, ऑन ऑफ, ऑन किंवा ऑफ, क्लोज किंवा ऑफ, क्लोज किंवा ओपन, रेग्युलेट करणे, कंट्रोल करणे. पार्शली तुमचं प्रोग्रामिंग असेल समजा याचं ठरलेलं, तर तुम्हाला पार्शली फ्लुइड फ्लो कंट्रोल, डायरेक्शन बदलण्यासाठी तुम्हाला वॉलचा उपयोग होतो. याच्याशिवाय दुसरं काही नाही. वॉलचा ह्या 6 कारणांशिवाय कुठल्याच कारणाला वॉल लागत नाही आम्हाला. हे पंप आहे इंडस्ट्रीमध्ये, हे पंप वापरले जातात, सेंट्रिफ्युगल पंप वापरले जातात. तुम्हाला जर कधी सेंट्रिफ्युगल पंप बघायचे असेल तर KSB पंप म्हणून कंपनी आहे, तिथे जरूर भेट द्या. तुम्ही जरूर भेट द्या. त्यांच्याकडे वेगवेगळ्या, ते काय नाही, सेंट्रिफ्युगल फोर्स, अरे मेकॅनिकल इंजिनियर, त्यांना काय शिकवू मी, तेच मला शिकवतील. कुठला? अहो ते इंडस्ट्रियल पंप, हॉर्स पॉवर साठी. ओके, हॉर्स पॉवर समजण्यासाठी. आता ते मेकॅनिकल इंजिनियर, त्यांना काय शिकवू मी. सेंट्रिफ्युगल पंप त्यांना काय शिकवायचं त्याची. मोनोब्लॉक पंप इंडस्ट्रीमध्ये, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही पंप वापरलं जातं. कुठला? मोनोब्लॉक पंप ना. मोनोब्लॉक पंप म्हणजे माहितीये का, पंप आणि मोटर एकत्र असते, त्याला मोनोब्लॉक पंप म्हणतात. मोनोब्लॉक पंप. आता हा जो पंप आहे ना, हे जे सगळे आहे ना, सेंट्रिफ्युगल पंप आहे, हा जो पंप आहे ना, हा जो मधला पंप आहे ना, हा सिवेज पंप आहे. या ठिकाणी सॉलिड मटेरियल असेल थोडंसं, ज्याची या पाण्याची विस्कॉसिटी 1 पेक्षा थोडी जास्त आहे, म्हणजे चिखलयुक्त पाणी आहे, सिवेजचं पाणी आहे, त्या पाण्याला हा सिवेज पंप वापरला जातो. हा सिवेज पंप आहे. तो जनरल वॉटर सप्लायचा पंप आहे, हा पण जनरल वॉटर सप्लायचा पंप आहे. हा थोडासा आहे ना, हा जो इकडचा पंप आहे, हे सगळे पंप आहे ना, हे 6 मीटर पर्यंत सक्शन करतात. हा जो पंप आहे हा 7 मीटर पर्यंत सक्शन करतो. कुठला पण सेंट्रिफ्युगल पंप आहे ना, 6 मीटर पेक्षा खालचं पाणी ओढत नाही, कुठलंच ओढत नाही जगामध्ये. फक्त हा जो पंप इकडचा, ह्या डिझाईनचा पंप, हा 7 मीटर पर्यंत ओढतो. हा जो आहे हा इनलाईन पंप आहे, इनलाईन मोनोब्लॉक पंप आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुमची पाईपलाईन जाते आणि पलीकडे थोडं प्रेशर जास्त लागतंय तुम्हाला, तर त्यावेळेला काय करायचं, इनलाईन सिरीज मध्ये पंप लावला जातो. ज्या ठिकाणी तुमचं लिफ्ट इरिगेशन केलं जातं, एखाद्या ठिकाणनं पाणी दुसऱ्या ठिकाणी नेताना अंतर जास्त असेल, चढ उतार असेल, तर मध्ये मध्ये इनलाईन पंप लावून तुम्ही काय करू शकतात, प्रेशर तुम्ही वाढवू शकतात. इनलाईन पंप हा छोटा मोनोब्लॉक पंप आहे, जो घरगुती यायला वापरला जातो तुमचा मोनोब्लॉक. तो इंडस्ट्रीमध्ये कधी कधी छोटे चिलर असतात ना, त्याच्यामध्ये हे पंप वापरले जातात. हा सिवेज STP आपण मगाशी ते बोललो ना, ETP एन्व्हायरमेंट प्लंबिंग, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा पंप वापरला जातो. हा मधला पंप आहे ना, हा याचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला सांगितलं की चिखलयुक्त पाणी तुम्ही असेल तर त्याला तुम्ही त्याच्यामध्ये थोडक्यात दिलेलं असतं, किती MM पर्यंत कॅपॅसिटीचा दगड आला तरी तो घेऊन जाऊ शकतो तो त्याच्यामध्ये. ते त्या मेक टू मेक फरक पडतो तुमचा. तुम्ही किर्लोस्करचा घेता, कुठला घेता, किशोर पंप घेता. हे सबमर्सिबल पंप आहे. त्याच्यामध्ये पुन्हा हा बघा, हा सिवेज पंप आहे बरं का.
हा सिवेज पंप आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला वरती पंप नसेल बसवायचा, टाकीत टाकायचा असेल, तर तो सिवेज पंप इनबिल्ट फ्लो स्विच येतो त्याला जो चेंडू दिसतोय ना, तो लाल दिसतोय ना, तो फ्लोट स्विच आहे. तुमचा तो वर गेला की पंप चालू होतो, खाली पडला की कॉन्टॅक्ट तुटतो, त्याचा पंप बंद होतो. पुन्हा पाणी भरलं, आपोआप वर गेला की पुन्हा कॉन्टॅक्ट होतो, पुन्हा चालू होतो पंप. थोडक्यात काय की तुम्हाला लक्ष द्यायला नको, आपोआप चालू बंद होतो तो. बाकी मग हा तुम्ही आपल्या काय ग्रामीण भागात काय पानबुडी ग्रामीण भाषेमध्ये पानबुडी हा वॉटर सप्लायला आम्हाला MIDC मध्ये वापरावा लागतो. कुठे पण कधी पण आहे ना, हा जो पंप आहे ना इकडचा पानबुडी जो म्हणतो ना, तो कधी आहे ना कुलिंग टॉवर किंवा कुठल्याच प्रोसेससाठी वापरायचा नाही. जिथे 24 तास पंप चालणार आहे. कुलिंग टॉवर काय आहे, कायम चालणार आहे ना, ऑइल कुलिंग करायचंय किंवा आतमध्ये प्रोसेसमध्ये तुम्हाला एखादा धातू थंड करायचा आहे, तर त्या कामामध्ये जेव्हा तुम्हाला पंप लागतो प्रोसेसमध्ये, तेव्हा कधीच सबमर्सिबल पंप वापरायचे नाही, कधीच वापरायचे नाही. कारण हे पंप आहे ना 24 तास नाही चालू शकत. मोनोब्लॉक चालू शकतो, पहिला दाखवला ना, तो 24 तास चालवा, त्याला काही होत नाही. पण हे पाण्यामधले पंप आहे ना, हे 24 तास चालत नाही. हे कधी. आणि दुसरं काय होतं, कधी कधी टाकीमध्ये पाणी भरलेलं असतं, जायला जागा नसते, डिझाईन तसं नसतं, मग ते काढायला पुन्हा पाणी काढावं लागतं अख्खं कंपनीमध्ये. हा त्रास होतो त्यांना. हे कपल सेट पंप आहे. हा मोठ्या प्रमाणात फायरला वापरला जातो, प्रोसेसला वापरला जातो. आणि या पंपाचं वैशिष्ट्य काय असतं की मोटर वरती आणि पंप खाली आहे पाण्यामध्ये. पंप मोटर वरती आहे, पंप पाण्यामध्ये आहे. त्याला काय होतं, याला तुम्हाला फुटवॉल नाही लावावा लागत ना, पाणी भरायची भानगड नाही पडत तुम्हाला. तुम्ही बटन दाबलं की पंप लगेच चालू होतो. पण हा रिपेअर करायला हाय स्किल माणसं लागतात. इकडच्या बाजूचा पंप हा कोणी रिपेअर करतो, याला थोडंसं हाय स्किल माणूस लागतो. त्यामुळे तुमच्या कंपनीची तशी गरज आहे का त्या प्रकारच्या पंपाची, या बऱ्याच गोष्टी त्या ठरवायला लागतात. ते MEP कन्सल्टंट ठरवत होते. हे मल्टीस्टेज पंप आहे सगळे तुमचे. मल्टीस्टेज ज्या वेळेला प्रेशर तुम्हाला जास्त हवं असतं तेव्हा मल्टीस्टेज पंप वापरले जातात. त्या ठिकाणी तुम्हाला 8 kg 7 kg 9 kg प्रेशर हवं आहे तुम्हाला. ज्या ठिकाणी काही ठिकाणी प्रोसेसमध्ये लागतं, त्या ठिकाणी तुम्हाला हे असे मल्टीस्टेज पंप वापरले जातात. मग हॉरिझॉन्टल असतो किंवा व्हर्टिकल असतो, दोनच प्रकार आहे, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल. याच्याशिवाय तिसरा प्रकार नाही मल्टीस्टेजमध्ये. साधारणतः हॉरिझॉन्टल आहे तो बॉयलरला वापरला जातो. आता बॉयलरला पण मल्टीस्टेज वापरायला लागले, कारण जागा वाचते. कमी जागे प्रत्येक ठिकाणी काय आलंय, जागेची मर्यादा आलेली आहे. त्यामुळे आता मॅक्झिमम आता हॉरिझॉन्टल आहे ना, मल्टीस्टेज वापरायचा प्रकार फार कमी झालेला आहे आता सगळ्या ठिकाणी. आणि जास्त करून ग्रुनफोस नावाची कंपनी आहे, तुम्ही वाचलं असेल, ग्रुनफोस, तिचे पंप वापरले जातात. बॉयलरला जास्त करून वापरले जातात. हे तुमचे बोरिंगचे पंप आहेत. आता हे पंप तर बादच झाले, जेट पंप इकडचे आता दिसतच नाही. हे जे शिक्षक यांनी बसवलेले आहेत हे पूर्वीचे, आता हा पंप नावाला पण दिसत नाही कुठे पटकन लवकर. जेट पंप आता तुम्हाला दिसणारच नाही. विकायला आहे की नाही, मी तर बघितलेच नाही आता जेट पंप. हा नाही, एअर नव्हती, रिटर्नचं पाणी आहे ना ते पुन्हा खाली जायचं आणि पुन्हा धक्का मारायचा. त्याच्या वेंचुरी असायची त्याच्यामध्ये, आणि ते ना नाकी 9 यायचे चालू करता करता. कुठेतरी बारीक हवा धरली की तो पंप चालायचाच नाही. म्हणजे काय आहे की कधी असं व्हायचं ते कामच नको असं व्हायचं. आणि त्याला पूर्ण ते पाईप बाहेर काढायचे 300 फूट बोरमधनं. मोठा कार्यक्रम व्हायचा. थोडक्यात काय खूप स्किलचं काम होतं ते. इंजिन ड्रिव्हन पंप MIDC मध्ये लागतात, 2 कामासाठी लागतात. एक तर फायरसाठी लागतो, आणि काही ठिकाणी बेसमेंट केलेलं असतं. आमच्याकडे जागेची कमतरता आहे. आमच्या इथे अल्कॉन नावाची कंपनी आहे, तिथे ऑफिसच बेसमेंटमध्ये. मग बेसमेंटमध्ये आहे, बाहेरची जमीन आहे वरती. तुम्हाला माहिती आहे, किती जरी चांगलं वॉटरप्रूफिंग केलं तरी कालांतराने शेवटी त्या केमिकलला पण लाईफ आहे. तर त्यांनी काय केलंय, बेसमेंटमध्ये ऑफिस केलेलं, तिथे एक खड्डा केलेला आहे त्यांनी, असा 3 फूट खड्डा. आपाप कुठून पाझरून पाणी तिथे येतं, मग तिथनं उचलून ते फेकून देतात. मग मला सांगा की कधी जर पावसाळ्यामध्ये लाईट गेले असतील मग काय करणार. मग त्या ठिकाणी असा छोटा त्यांनी इंजिन ड्रिव्हन पंप लावलेला आहे. त्या ठिकाणी इमर्जन्सी तुम्हाला असतं, फ्लडिंग होतं, त्या ठिकाणी तुम्हाला वापरा. बाकी डिझेल ड्रिव्हन पंप जो आहे तो फायरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. कारण आग लागल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय केलं जातं, आग लागल्यानंतर लाईट, इलेक्ट्रिसिटी बंद केली जाते. मग इलेक्ट्रिसिटी जर बंद केली तर पंप चालणार कसे, म्हणून तो डिझेल ड्रिव्हन पंप ठेवलाय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, जेव्हा आग लागते बरं का, उदाहरणार्थ आपण आता असं बोलू नये, टचवूड आपण आहोत, या बिल्डिंगला जर आग लागली समजा या क्षणाला, तर इथला जो फायर ऑफिसर आहे तो कलेक्टरच्या वरची त्याचा अधिकार होतो.
इथला जो फायर ऑफिसर असेल ना म्युन्सिपाल्टीचा, आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये इथल्या फायर ऑफिसरला कलेक्टरच्या वरचा दर्जा असतो जेव्हा आग लागते तेव्हा. तो कलेक्टरला आदेश म्हणजे तो हे करू शकतो, असं करा, हा आदेश द्या, हा आदेश द्या, हा आदेश, इतका अधिकार असतो फायर ऑफिसरला जेव्हा आग लागते तेव्हा. बरं का, आग लागते तेव्हा पोलीस कमिशनर पण त्याच्या अंडर येतो त्यावेळेला आग लागल्यानंतर. आणि तीच त्याचे पैसे कमवायची संधी असते. आपण सगळे मोठे आहोत, सांगायला काय अर्थ नाही. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आग लागते तेव्हा फायर ऑफिसरचा नोटा छापायचा चान्स असतो त्याला. उदाहरणार्थ या बिल्डिंग मध्ये माझा कारखाना असेल समजा छोटासा, तर तो मला म्हणतो 10,000 देतो का पाणी मारू तुझ्या कारखान्यात. हा, कारण त्याचा आदेश असतो ना. तो म्हणतो मला संशय होता की इथनं आग पसरू शकते, त्यामुळे तुम्ही त्याला म्हणू शकत नाही इथे पाणी नको मारू, आग तिथे लागली इथे का पाणी मारतो. त्यांना पंतप्रधान राष्ट्रपती पण कोणी विचारू शकत नाही, त्याला संपूर्ण अधिकार नाही. हे जनरल नॉलेज म्हणून सांगतोय बरं का मी, हे ठीक आहे गमतीचा भाग सांगतो. पण एक माझं कसं असतं, माझं म्हणणं असतं लेक्चर देताना आहे ना, फन, इन्फॉर्मेशन आणि इमोशन असं तिन्ही झालं पाहिजे, तर त्या लेक्चरला मजा येते. फन पण झाला पाहिजे, विनोदही झाला पाहिजे, इन्फॉर्मेशन पण मिळाली पाहिजे तुम्हाला आणि इमोशन पण झालं पाहिजे. तर त्यावेळेला आहे ना त्याला खूप अधिकार असतात. थोडक्यामध्ये MSEB चालू करायची म्हणजे वॉटर इलेक्ट्रिसिटी चालू तो सांगेल तोपर्यंत तुम्ही कलेक्टर कोणीच आदेश त्याला देऊ शकत नाही, त्याचा अधिकार असतात. तो सांगेल तेव्हा मला संशय आहे, या एका वाक्याखाली त्याला कोणीच आदेश देऊ शकत नाही. मला संशय आहे की आग अजून पसरू शकते, त्यामुळे 2-2, 3-3 दिवस जोपर्यंत गल्ला जमा होत नाही तोपर्यंत ते इलेक्ट्रिसिटी चालू करू शकत नाही. तुमच्या इन्शुरन्ससाठी त्याचं सर्टिफिकेट लागतं. बरेच जाऊ दे, तो विषय आहे ना वेगळा आहे तो. पायाचे हे बुस्टर पंप तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काल जॅग्वारचं बघितली ना शोरूम, तिथे जे शावर्स आहे त्याला जर डोक्यावर टाकी असेल तर कसं चालेल. त्या एवढा तुम्ही 10,000चा शावर घेतलाय आणि त्याच्यातनं असं पाणी एकदम मुळमुळ आलं तर कसं चालेल, नाही चालणार ना. त्या ठिकाणी तुम्हाला प्रेशर बुस्टर पंप लावा लागतो, जो प्रेशर स्विचवरती किंवा फ्लो स्विचवरती दोनच टेक्नॉलॉजीवर चालतो. जे मेकॅनिकल इंजिनियर त्यांना माहिती आहे, प्रेशर स्विच नाही तर फ्लो स्विच, दोनच याच्यावर वापरला जातो तो. इकडे लावले हे फ्लो स्विच आहे, मधल्या पंपाला लावलंय ते फ्लो स्विच आहे. इकडे लावले ते काळी डब्बी दिसते ना, ते प्रेशर स्विच आहे. प्रेशर स्विच म्हणजे पुन्हा तेच टेक्नॉलॉजी की विशिष्ट दाब निर्माण झाला की कॉन्टॅक्ट तुटतो त्याचा, आणि विशिष्ट दाब कमी झाला की कॉन्टॅक्ट पुन्हा चालू होतो. म्हणजे पंप काय होतो, पंप तुम्ही चालू केला, शावरने आंघोळ करताय, तुमची आंघोळ झाली, नळ बंद केला, काय झाला, बॅक प्रेशर जनरेट झालं, इकडे प्रेशर वाढलं, 3 kg ला गेलं, कॉन्टॅक्ट तुटला. प्रेशर स्विचचं काम असते कॉन्टॅक्ट तोडायचं. कॉन्टॅक्ट तोडलं त्याने, पुन्हा तुम्ही नळ सोडला की काय आलं, प्रेशर ड्रॉप झाला, पुन्हा कॉन्टॅक्ट होतं त्याचं, पुन्हा पंप चालू होतो. कॉन्टॅक्ट झालं की पुन्हा तुम्ही नळ बंद केला, कॉन्टॅक्ट तुटतो, पुन्हा नळ चालू केला, प्रेशर ड्रॉप होतो, पुन्हा कॉन्टॅक्ट होतो. प्रेशर स्विचचं काम हे करणं आहे. फ्लो स्विचचं तेच आहे की पाण्याचा प्रवाह व्हायला की तो कॉन्टॅक्ट करतो, पाणी थांबवलं की तो कॉन्टॅक्ट तोडतो तुमचा. फ्लो स्विच याच्यामध्ये पण तेच आहे बरं का. पहिला पंप आहे ना त्याच्यात पण फ्लो स्विचच आहे. आम्ही जेव्हा इंडस्ट्रियल प्लंबिंग करतो तेव्हा हे एवढे 11 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट साधारणतः आम्हाला वापरले जातात. वॉटर मीटर आहे, प्रेशर, टेम्परेचर गेज आहे, व्हॅक्यूम गेज. व्हॅक्यूम गेज मग अशी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती की व्हॅक्यूम इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हॅक्यूम वापरली जाते, आणि व्हॅक्यूमचं ते मेकॅनिकल इंजिनियर त्यांना माहिती आहे, व्हॅक्यूम मध्ये निगेटिव्ह फोर्स असतो, ताकद खूप जास्त असते. माझ्या एका माणसाने सोलरच्या ह्याला तो एअर रिलीज वॉल लावायचाच विसरला. तो एअर रिलीज वॉल तो डायरेक्ट चेपटलाच गेला ना. तो डायरेक्ट काय झाला, सोलरची आतली टाकी डायरेक्ट हे झाली. तो असं कसं काय साहेब, अरे म्हणलं निगेटिव्ह फोर्स झाला. आता त्याची तेवढी बुद्धी नाही. अरे म्हणलं पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्हची ताकद ही चौपट असते म्हणलं. आता मग त्याला मी शेवटी कसं समजावून सांगणार, त्याला म्हणलं एक काम कर, एक पत्र्याचा डब्बा घे, त्याला झाकण पाणी भर, त्यात थोडंसंच पाणी भर, म्हणलं किती, पाव डब्बा पाणी भर, झाकण बंद कर, त्याला गरम कर, खळखळ खळखळ उकळू दे म्हणलं. फक्त झाकण उडणार नाही बघ, आणि तो आपाप गार कर. मग काय होतं बघ, काय होतं, तो डबा आपाप चिमटला जाईल ना. मग सांगण्याचा उद्देश काय की हे असे छोटे छोटे प्रयोग तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना करून दाखवू शकता बरं का. दाखवू शकता ना. याला काही एक डब्बा घ्यायचा, हे करायचा आणि दाखवण्याची आवश्यकता आहे. हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात. हे वॉटर सप्लाय मध्ये मीटर लावतो ना आम्ही, फ्लो मीटर, हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना ना फ्लो मीटरचं इन्स्टॉलेशन करता येत नाही. आता MIDCने काय केलंय, आता त्यांनी ना लेटर बरोबर सांगायला सुरुवात केली आहे की तुम्ही आहे ना मीटरच्या अलीकडे
मीटरच्या अलीकडे D20 किंवा D25 मेजरमेंट ठेवा आणि मीटरच्या नंतर 10D मेजरमेंट ठेवा. म्हणजे काय की आता हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सोडा, तुम्हाला सांगतो. म्हणजे काय की मीटरच्या अलीकडे 2 इंचाचा पाईप आहे तर 25 गुणिले 2 50 इंचाचा तुकडा ठेवा आणि मीटरच्या पुढे 10D म्हणजे 2 इंच गुणिले 10 20 इंचाचा तुकडा ठेवा, ज्याच्यामुळे मीटर परफेक्ट काम करेल. मीटर परफेक्ट, नाही तर काय होईल, त्यातनं 1000 लिटर पाणी जाईल आणि तो 1100 लिटर किंवा 1050 लिटर दाखवेल, तर नुकसान कोणाचं आहे? आपलंच आहे नुकसान त्याच्यामध्ये. त्यामुळे ना मीटरच्या पुढे मागे डिस्टन्स ठेवायचं आणि मीटरच्या अलीकडे हा असा एअर रिलीज वॉल द्यायचा. कधी पण लाईन येते ना, एअर रिलीज वॉल, आम्ही बऱ्याच कंपन्यांमध्ये ना एअर रिलीज वॉल लावले. एअर रिलीज वॉलनी बिल खपकन कमी झालं त्यांचं. कारण का की जेव्हा हवा जाते ना मीटर मधनं, तेव्हा हाय व्हेलॉसिटीला मीटर फिरतं. हाय व्हेलॉसिटीला मीटर फिरल्यामुळे काय होतं, 2 गोष्टी होतात. बिलही जास्त येतं आणि मीटरही खराब होतं. मला लोक म्हणतात त्याला काय झालं हाय व्हेलॉसिटी. अरे त्याचं डिझाईनच केलेलं नाही ना त्या व्हेलॉसिटीला. आपल्या MIDCच्या लाईनीला 1.5 किंवा 2 मीटर पर सेकंद पर मीटर 2 मीटर पर सेकंदची व्हेलॉसिटी असते म्हणलं. त्या ठिकाणी तुम्ही हाय व्हेलॉसिटीला तुम्ही 10, 12, 15 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटीला फिरवलं तर मीटर खराब होणार ना. त्याचं डिझाईनच केलेलं नाही आहे तसं. कुलिंग टॉवर मोठ्या प्रमाणात आम्ही काय हा आम्ही ना काय केलंय, एका ठिकाणी आहे ना फ्लोट वॉल असतो ना, म्हणजे चेंडूवाला बॉलकॉक म्हणतात ना फ्लोट वॉल, तर तो फ्लोट वॉल आहे ना, ते म्हणे आम्हाला फ्लोट वॉल नकोय, आम्हाला सोलोनाइड वॉल हवाय. जेणेकरून आतमध्ये टाकीमध्ये आम्ही सेन्सर लावू, एक विशिष्ट पाणी टेकलं की काय होईल, तो सेन्सर सेन्स करेल, सोलोनाइड वॉल बंद होईल आणि गेटवरती आहे ना टिंग टॉंग असं वाजेल की ते टँक फुल झाली असं, आणि विशिष्ट लेवलच्या खाली आला तरी टिंग टॉंग वाजेल, व टाकी कमी झाली. ते तुम्ही जसं ऑटोमेशन करणार त्याच्यावरती. मग एकदा सॅमसोनाइट कंपनीने मला वॉटर सप्लायच्या डिझाईनचं काम दिलं होतं, तर मी त्यांना करून दिलं होतं डिझाईन की अशी टाकी भरली की असं होईल, हा स्विच चालू होईल, हे होईल असं. ते म्हणे नहीं और ये ऐसा करो ऐसा. मतलब सर अभी जो मैंने डिजाइन किया है ना, उसमें आपका सिक्योरिटी भी देख सकता है, ये काम सिक्योरिटी भी कर सकता है और उसको समझ में आएगा. आप जो बोल रहे हैं ऐसा करूंगा ना, तो क्या होगा मालूम है क्या, वो सिक्योरिटी की जगह एक बी इलेक्ट्रॉनिक्स रखना पड़ेगा मतलब आपको. जो अभी 20,000 में काम हो रहा है, तो वो आपको 50-60 हजार रुपया देने पड़ेगा और उसका भी भरोसा नहीं हो रहेगा कितने दिन म्हणलं. और सिक्योरिटी को 1000 रुपया ज्यादा दिया तो आपको चिपक के रहेगा म्हणलं. सांगण्याचा उद्देश काय आहे की अति ऑटोमेशन केलं ना, अति ऑटोमेशन ती पण त्रासदायक असतं. त्या ठिकाणी तेवढं मनुष्य. आता तुम्हाला माहिती आहे का, वेगवेगळे सॉफ्टवेअर आले आहे. कुपिट नावाची कंपनी आहे ना, तिथे जो युटिलिटीला असतो त्याच्या मोबाईलवरती तो कुठल्या टाकीत किती पाणी आहे बघू शकतो. त्यांच्याकडे ऍप आहे, त्यांना पाणी फार लागतं कुपिट रबरला, तर त्यांच्याकडे ऍप आहे. त्यांच्या मॅनेजर जे महत्वाचे लोक आहे त्यांच्याकडे ते ऍप आहे. त्या ऍपवरती खालच्या टाकीत पाणी किती आहे, चिलरच्या टाकीत पाणी किती आहे, कुठे किती पाणी आहे एवढं बघता येतं. थोडक्यात सांगायचं काय की प्लंबिंग मध्ये तुम्ही इतक्या ऑटोमेशन पर्यंत पण तुम्हाला संधी आहेत इंडस्ट्रियल याच्यामध्ये. कुलिंग टॉवर मोठ्या प्रमाणात आम्हाला कुलिंग टॉवर लागतं. जे मेकॅनिकल इंजिनियर त्यांना माहिती आहे, हायड्रोलिक्स मशीन असतात, ऑइल थंड करावं लागतं. काही ठिकाणी धातू थंड करण्यासाठी पण वापरलं जातं. नंतर आमच्या HVAC मध्ये पण वापरला जातो. गॅस थंड करण्यासाठी पण आम्हाला कुलिंग टॉवरचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, खालनं हवा ओढतं, वरनं पाणी येतं, त्याची हीट ते काढून घेतं. वातावरणापेक्षा साधारणतः 3 ते 4 तापमान तुमचं खाली करण्याचं काम हे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे पाणी टाकता, जे पाणी ज्या टेम्परेचरचं रिटर्न आलेलं मशीन मधनं पाणी टाकता त्याच्यापेक्षा 4 डिग्री पाणी तुमचं कमी करण्याचं कुलिंग टॉवरचं काम आहे. मग तुमचं येणारं टेम्परेचर किती आहे, येणारं समजा जर 40 डिग्री असेल तुमचं, तर कुलिंग टॉवरचा साईज मोठा होईल, त्याचा डिझाईन बदलेल. त्याचा येणारं पाणी तुमचं 28 तापमानाचं असेल आणि तुम्हाला 24 करायचंय, कुलिंग टॉवरचा साईज छोटा होईल. फ्लो टेम्परेचर डेल्टा टी वरती अवलंबून आहे. त्याचा डेल्टा टी जो कुलिंग टॉवर सिलेक्ट करतो, ते डेल्टा टी तुमचा फ्लो याच्यावरनं ते कॅल्क्युलेशन करतात. आपलं काम काय प्लंबिंग म्हणून बसवायचं, बाकी डिझाईनचं काम काय आपलं नसतं, ते त्यांच्या MEP इंजिनियरचं काम असतं त्यांचं. तर त्याच्यामध्ये काय असतो, एक सक्शन असतो, टब असतो खाली, त्याच्यातनं पाणी घ्यायचं असतं, यंत्राला पोचवायचं असतं, यंत्रामधनं हीट एक्सचेंजर मध्ये जायचं असतं, हीट एक्सचेंजर मधनं रिटर्न आलेलं पाणी पुन्हा वरती पडतं, वरनं खाली पडताना
हवा पुन्हा ते ओढून घेते, थंड होतं, तापमान कमी होतं, पुन्हा तेच पाणी फिरत राहतं. त्याच्यामध्ये काय होतं, इव्हॉपरेशन होतं, त्याला मेकअप लाईन तुम्हाला द्यावी लागते, मेकअप लाईन. आणि कुलिंग टॉवरला जे पाणी देतात ते कधी पण सॉफ्टनरचं पाणी दिलं पाहिजे. जर तुमचं MIDC मध्ये नाशिक सारख्या ठिकाणी पाण्याची गुणवत्ता खूप चांगली आहे, तिथे सॉफ्टनिंग करायची गरज पडत नाही. पण जर तुमचं बाहेर कुठे शहराच्या आउटस्कटला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सॉफ्टनर वापरावा लागतो. हे असे कुलिंग टॉवरचं हे दाखवलं, ते चित्र होतं स्कीमॅटिक. अशा प्रकारचे गोल चौकोनी असे मोठे मोठे, खाली हा टब दिसतोय का तुम्हाला, असा टब असतो, वरती इनलेट असतो, खाली आउटलेट असतो त्याचा. हे चिलर, मोठे मोठे चिलर जे येतात त्या चिलर मध्ये थंड पाणी केलं जातं. आपलं काम रेफ्रिजरेशन सायकलचं नाहीये, आपलं काम फक्त त्याच्यामध्ये रिटर्न पाणी टाकायचं, थंड केलेलं पाणी न्यायचं. त्या पाईपाला इन्सुलेशन पण करायचं असतं. ते इन्सुलेशन पण तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता. इन्सुलेशन खूप रॉकेट सायन्स नाहीये इन्सुलेशन करणं. त्याला जे काय म्हणतो आपण उष्णता रोधन आवरण त्याला करू, तर ते करणार त्याचं का, हा मराठीत तेच म्हणणार ना, उष्णता रोधन आवरण. आता कुंड तोटीच म्हणतात ना, सिंकॉकला कुंड तोटीच म्हणतात, द्विमुख तोटीच म्हणतात टू वे कॉकला. तुषार स्नान म्हणजे शावर. मी एकाला म्हणलं मलकुंड, तो म्हणजे सेफ्टी टँक म्हणलं. मलकुंड सेफ्टी टँक नव्हतं माहिती, त्याला माहितीच नव्हतं मलकुंड म्हणतात सेफ्टी टँकला. ते नाही का कोपरा म्हणजे एल्बो असं, फाटा म्हणजे टी असं. हा कोल्हापूर साईडला बरं का खाचकाम म्हणतात अजूनही, ते चिझलिंग नाही म्हणतात. मी एकदा समजावून सांगत होतो विद्यार्थ्यांना चिझलिंग बद्दल. त्यांना मी ना ग्राइंडर मशीन बद्दल समजावून सांगत होतो की तिथे काही माझी विद्यार्थी पण आले होते. त्यांना म्हणलं तुम्ही कुठलं ग्राइंडर वापरता, चायना वापरता का जर्मन वापरता? ते म्हणे आम्ही चायना वापरतो. म्हणलं का? म्हणे स्वस्त आहे म्हणे. म्हणलं स्वस्त आहे, बरोबर आहे. म्हणलं बरं का, ह्या लोकांना ना तेवढा अभ्यास नसतो केला मॅनेजमेंटचा, त्यांचं शिक्षण नसतं. म्हणजे मी म्हणतो ना, ते पायापाशीच बघतात ना. आजचा दिवस कसा, त्याला म्हणलं अरे तुम्ही जेव्हा चायना मशीन वापरतात ते स्वस्त आहे, 100% खरं आहे. तुम्ही किती वापरता? म्हणे 600 वॅटचं. म्हणलं तुम्ही 900 वॅटचं का नाही वापरत? नाही महाग आहे म्हणे. अरे तुम्ही 600 वॅटचं एक मशीन आणि 900 वॅटचं एक मशीन एका वेळी झरी मारा, परफॉर्मन्स कोणाचा जास्त आहे बघा. जेव्हा तुम्ही 600 वॅटचं मशीन वापरतात तेव्हा 1 तासात 100 फूट झरी होत असेल, तेच तुम्ही 900 वॅटचं वापरलं तर तुमची 150 फूट झरी होईल ना. पगार तर त्या माणसाला किती द्यायचा आहे? तेवढाच द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? 100 रुपये तास. कोणाला पण तुम्ही 600 रुपये देता 8 तासाचे, तर तो काम 6 तास करतो ना. 2 तास त्याचा मोबाईलचा हक्काचा टाइम आहे, तो तुम्ही टाळू नाही शकत. माझा माणूस वरती काम करतो, मला गंमत कळत नाही, हातोडी दे म्हणतो तो, वरती असा एच फ्रेम वरती म्हणजे 6 मीटरवर काम करतो, हातोडी लागते म्हणून तो खालच्या सांगतो, खालचा टूल बघ, तेवढंच मोबाईल काढतो, काय बघतो तेवढंच असा करतो माहितीये का, कुठला रील बघतो त्याला माहिती नाही. म्हणजे मला ती वाईट सवय आपल्याला आहे ना, सगळ्यांना ना, आपल्याला व्यसन लागलेलं आहे, आपण त्याच्यापासून लहान. मी घरामध्ये गेलो 8 वाजता की मी मोबाईल ठेवतो, तो दुसऱ्या 8 वाजताच 99% घेतो. मधल्या काळामध्ये टाळतो मी मोबाईल बघायचा. तर सांगण्याचा मतलब काय आहे की चिलरची कामं मोठ्या प्रमाणामध्ये मॉलमध्ये वापरलं जातं. हे चिलर मॉलमध्ये जे थंड केलं जातं त्या ठिकाणी असं गॅसनी थंड नाही केलं जातं, पाण्याने केलं जातं, कारण स्वस्त पडतं. गॅसला थंड करणं आणि पाण्याला थंड करणं स्वस्त असतं. बऱ्याच मॉलमध्ये काय करतात, मोठ्या मोठ्या टाक्यांमध्ये रात्री इलेक्ट्रिसिटीचा दर कमी असतो ना, म्हणून बर्फ बनवून ठेवतात. ते रात्री काय करतात, बर्फ बनवून ठेवतात आणि मग दिवसा वापरतात ते, कारण रात्री इलेक्ट्रिसिटीचा दर कमी आहे ना. मग तिथे माहितीये का 1 लाख लिटर 2 लाख लिटर अशी टाकी बनवलेली असते लोखंडाची, आणि त्याला इन्सुलेशन केलेलं असतं. आणि रात्रभरामध्ये रात्री 12 नंतर इलेक्ट्रिकचा दर रेट कमी होतो, कारण वापर कमी होतो. मग रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 6 तासामध्ये पूर्ण बर्फ बनवून घेतात ते त्याचा. हे दिवसा जे पैसे लागतात ते कमी पैशामध्ये बर्फ तयार होतो, आणि मग ते थंड पाणी दिवसभर हॉल थंड करायला तुमच्या AHU मधनं, एअर हँडलिंग युनिट मधनं ते पाणी फिरवलं जातं आणि तुम्हाला तो हॉल थंड केला जातो. कॉम्प्रेसर मोठ्या प्रमाणात आहे ना, कॉम्प्रेसरचा पाईपलाईन करावं लागतं. सगळीकडे ऑटोमेशन झालेलं आहे, आणि प्रत्येक ठिकाणी न्यूमॅटिक सिलेंडर्स आलेले आहेत, किंवा काही प्रोसेसिंग त्याचे क्लच आहेत, काही क्लच धरून ठेवायला पण तुम्हाला न्यूमॅटिक एअर लागते. तर ही न्यूमॅटिक एअर असते, ही साधारणतः इंडस्ट्रीमध्ये 3 kg पासनं ते 16 kg प्रेशर पर्यंत हवा वापरली जाते. 16 kg प्रेशर फार कमी प्रमाणात वापरायला लागते. स्पेशल तुमचे काही कटिंग मशीन्स असतील तरच लागते, नाही तर जास्त करून साधारणतः 3 ते 10
7 kg हे स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे, पण काही विशिष्ट VMC CNC मशीनला टूल बदलायला 10 kg पण दाब लागतो, त्यामुळे 10 kg. थोडक्यात काय की आपल्याला 3 kg पासून ते 16 kg पर्यंतची हवा लागते, पण मॅक्झिमम जास्तीत जास्त ही 7 kg ची हवा सगळीकडे लागली जाते. हे रेसिप्रोकेटिंग आणि स्क्रू दोनच प्रकारचे कॉम्प्रेसर असतात, चौथा अजून प्रकार कुठला नाही, रेसिप्रोकेटिंग किंवा स्क्रू. आपल्याला त्याच्याशी एवढ्या डिटेल आपल्याला थोडक्यात पाईपलाईन करणं गरजेचं आहे. त्याची ही अशा प्रकारे हा स्क्रू कॉम्प्रेसर आहे. साधारणतः स्क्रू कॉम्प्रेसर मधनं हवा निघते ती रिसिव्हर टँक मध्ये घेतली जाते. रिसिव्हर टँक दिसते का तुम्हाला? एअर रिसिव्हर टँक म्हणतात. कॉम्प्रेसर जी हवा बनवतो ती पहिले रिसिव्हर टँक मध्ये स्टोअर केली जाते, तिथनं नंतर ड्रायरला जाते. ड्रायर मध्ये ती थंड रेफ्रिजरेशन पद्धतीचे ड्रायर असतात, त्याच्यामध्ये थंड केली जाते, त्याच्यातलं मॉइश्चर काढलं जातं, त्याचं तापमान कमी केलं जातं. कारण हवा बनते त्या स्क्रू मधनं तेव्हा तिचं तापमान आहे ना साधारणतः 80 तापमान असतं. ते तापमान रेफ्रिजरेशन मधनं कमी केलं जातं आणि ते कमी करून ती पुढे तुम्हाला लागेल त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वापरले जाते. हा स्टेनलेस स्टीलचा पाईप वापरलेला आहे कारण त्यांची गरज तशी होती. हे अशा प्रकारचे फिल्टर्स असतात त्याच्यामध्ये वापरले जातात. तुम्हाला काय प्युरिटीची हवा हवी त्याच्यानुसार त्या मायक्रॉनचे फिल्टर्स वेगळे वेगळे ते वापरले जातात त्याच्यामध्ये. हा ॲल्युमिनियम पायपिंग आहे बरं का, मगाशी तुम्हाला म्हटलं ना हे ॲल्युमिनियम पायपिंग आहे. हे पुशफिट टेक्नॉलॉजी आहे, दाबायचं, लावायचं आणि टाईट करायचं फक्त. हे PPR मध्ये केलेलं आहे ते दाखवलं. असेच फिल्टर्स आणि हे त्याच्यामध्ये हे GI मध्ये काम केलेलं आहे आम्ही. हे अशा प्रकारचे बायपास सिस्टीम पण करायला लागते. ज्या ठिकाणी आहे ना हवा 1 सेकंद पण थांबून चालत नाही त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला बायपास टाकला आम्ही. बघा प्रत्येक फिल्टरला बायपास टाकलेला आहे आम्ही अशा केसमध्ये. ते तुमचं काय प्रकारची हवा लागते, किती हे लागते त्याच्यावर अवलंबून आहे. हे फायर हायड्रंट तुम्हाला मगाशी म्हटलं ना, फायर हायड्रंटचं पण काम करतो आम्ही. हे अशा प्रकारचा एक जॉकी पंप असतो, एक मेन पंप असतो आणि एक डिझेल ड्रिव्हन पंप असतात. 3च पंप असतात. आता नवीन पद्धत निघाली आहे की स्प्रिंकलर लावले जातात, त्यासाठी अजून एक वेगळा पंप बसवायला लागतात. पुन्हा काय आहे, तुमच्या बिल्डिंगची प्रोडक्शनची काय पद्धत आहे, काय हॅझर्डस लेवल काय आहे त्याच्याप्रमाणे. छोटा कारखाना असेल तर एकाच पंपात स्प्रिंकलर आणि फायर हायड्रंट दोन्ही चालतं. पण जर कारखाना मोठा असेल तर त्या ठिकाणी स्प्रिंकलरसाठी पुन्हा एक पंप वेगळा लावावा लागतो. बरेच वेळा माझ्याकडे लोक येतात इंडस्ट्रियल प्लंबिंग काम शिकण्यासाठी, काय लागतं ते माहिती पाहिजे ना त्याला. सगळ्यात पहिले मी सांगतो यद भाव तद भवती. तुमची मनात इच्छा पाहिजे ना, तुम्हाला शिकायची इच्छा असली पाहिजे तर पुढे जावं. शिकायचीच इच्छा नसेल तुमच्या तर मी किती जरी घसा कोरडा केला आणि किती जरी सांगितलं तरी सांगून काही उपयोग नाही तुम्हाला. इंडस्ट्रियल काम मध्ये एक्सपेरिमेंट नाही चालत, एक्सपिरियन्स लागतो. कुठे पण मी जातो ना विचारतात किती वर्ष अनुभव आहे, प्रत्येकाला विचारलं जातं अनुभव किती वर्ष. कारण अनुभव जेवढा आहे तेवढं काम काय होईल, अचूक होईल. तिथे काही प्रयोग होणार नाही आणि कोणाकडे शेवटी काय प्रोडक्शनशी रिलेटेड आहे ना, ते प्रयोग केला तर कसं चालेल, वेळ नाही ना लोकांकडे, नुकसान होईल त्यांचं. सेफ्टी, इंडस्ट्रियल काम करताना सेफ्टी फार महत्वाची असते. सुरक्षित काम केलं पाहिजे. मोठ्या मोठ्या यंत्रापाशी तुम्ही काम करत असतात, सेफ्टी फार महत्वाची आहे. जर सेफ्टीकडे दुर्लक्ष केलं तर काय आहे, ते म्हणतात ना क्षणिक झालेली भूल तुमचं आयुष्याचं नुकसान करते. तर सेफ्टी फार महत्वाची आहे. माझ्याकडे जेवढे वर्कर आहे ना त्यांना मी महाराष्ट्र सेफ्टी डायरेक्टर जो आहे त्यांच्याकडनं सर्टिफाईड करून आणलेलं आहे, ट्रेनिंग घेऊन आलेले. ते सर्टिफिकेट 3 वर्ष चालतं. त्यांना 1 दिवसाचं ट्रेनिंग देतात. ते साधारणतः त्याची 4000 रुपये फी असते एका दिवसाच्या ट्रेनिंगची. पण ते सर्टिफिकेट असल्यावर आहे ना, ही इज एलिजिबल फॉर वर्क इन एनी इंडस्ट्री. त्याच्यावर लिहिलेलं असं प्लंबिंग कामासाठी लागणारं सगळं सेफ्टीचं ट्रेनिंग याला आम्ही दिलेलं आहे. ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं लायसन आहे. लायसन म्हणजे सर्टिफिकेट असतं. एक थर्ड एजन्सीला अपॉइंट केलेलं आहे, ते आम्हाला सर्टिफिकेट देतात करून की ह्यांच्या कामगाराला आम्ही असं सेफ्टीचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यामुळे सेफ्टीला फार महत्त्व आहे. प्रॉपर टूल्स, तुम्हाला इंडस्ट्रियल प्लंबिंग मध्ये प्रॉपर टूल्स पाहिजे. जुगाड टेक्नॉलॉजी करून तुम्हाला चालणार नाही. त्या ठिकाणी टूल्स तुमचे प्रॉपरच असले पाहिजे. जर प्रॉपर टूल्स नसतील तर तुम्ही काम व्यवस्थित प्रकू शकता. इन्शुरन्स, माणसांचा इन्शुरन्स फार महत्वाचा आहे. लोक त्याच्याकडे फार दुर्लक्ष करतात. तुम्हाला माहिती आहे का, सेफ्टीचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आमच्या रक्तात किती भिंगली आहे सेफ्टी, किती भिंगलेली आहे बघा. मी सेफ्टी बूट घालून आलेले, मी सेफ्टी बूट घातलेले माझ्या पायामध्ये. कारण का, औद्योगिक तालीम केंद्र, औद्योगिक आला ना शब्द, गुजरातीमध्ये प्रशिक्षणाला तालीम म्हणतात, वाचलं असेल ना खाली औद्योगिक. तर तुम्हाला शिक्षकांना, नवीन शिक्षकांना विनंती आहे, पहिले तुम्ही सेफ्टी बूट घाला. आणि चांगले बूट येतात हे बघा दिसायला, कोणाला वाटत पण नाही सेफ्टी बूट आहे. तर तुम्ही पहिले सेफ्टी बूट घाला चांगल्या प्रकारचे. काय फार पैसे नाही लागत माहिती आहे का. तर सेफ्टी बूट तुम्ही घाला तर तुमचे विद्यार्थी घालतील.
मी प्रत्येक जणांना सांगतो की सेफ्टी बूट घाला, तुम्ही सेफ्टी बूट घाला. तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जातात तुमच्या पायात सेफ्टी असणं फार गरजेचं आहे. इन्शुरन्सकडे फार प्लंबर लोक दुर्लक्ष करतात. इन्शुरन्स फार महत्वाचा आहे. इन्शुरन्स ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो, एक प्लंबरचा अपघात झाला, त्यांनी मला फोन केला, साहेब ते आपलं प्रिन्स कंपनीने इन्शुरन्स काढला होता ना. म्हणलं अरे ते तर आता 1.5-2 वर्ष झाले. हो म्हणे ऍक्सिडेंट झालाय. अरे म्हटलं 2 वर्षापूर्वी काढला होता तो प्रिन्स कंपनीने, आज कुठे गेले. आणि नेमके आमचे रवी पाटील माझ्या बरोबर होते. रवी पाटील म्हणे काय झालं, म्हणलं असं असं. मग त्यांनी उचलला फोन. म्हणजे ते म्हणे अरे म्हणे भाऊ 2 वर्ष झाले त्या गोष्टीला म्हणे, आता थोडी म्हणे. मग त्या कंपनीने भरला नाही का पुढचा हप्ता. मग आमचे पाटील साहेबच आहे बोलायला, पाटील येते. पाटील साहेब आमचे म्हणे बाबा सासरा मुलगी लग्न करून तुला बायको दिली तेव्हा एकदाच साडी दिली का वर्षभर साडी देतो, म्हणजे कायम साडी देतोय म्हणे. नाही ना, एकदाच साडी चोळी करून पाठवलं ना मुलीला. तसं तुमची पण जबाबदारी आहे की तो इन्शुरन्स काढला पाहिजे. कंपनीने तुम्हाला गोडी लागावी म्हणून एकदा दिला. तसंच एकदा एक जणाने फोन केला, ऍक्सिडेंट झाला, हे झालं. पाटील साहेब म्हणे की नाही रे, तो फक्त तुमचा आहे ना डेथचा इन्शुरन्स आहे. बऱ्याच कंपन्या फसवतात, इन्शुरन्स काढला, तो डेथचा इन्शुरन्स होता. तोही कुठला कामावर येताना जर अपघात झाला किंवा जाताना झाला तर. मग तो म्हणे आता काय करू, म्हणे आता काही नाही, गळा दाबून टाक त्याचा म्हणे. ₹1,00,000 मिळतील. आमचे पाटील साहेब आहे ना खूप मिश्किल असतात बोलण्यामध्ये. टीमवर्क फार महत्वाचं आहे. कुठलं पण काम करताना आहे ना, एखादा व्हॉल तुम्हाला बंद करायचा आहे तर परमिशन फार महत्वाची असते तिथे. त्याचं एक वेगळं परमिट मिळतं कंपनीमध्ये. एखादा व्हॉल बंद करायचा आहे ना, त्याचं इन्फॉर्मेशन. त्याच्यामुळे टीमवर्क लागतं, एकमेकांमध्ये कम्युनिकेशन पाहिजे. जर कम्युनिकेशन गॅप असेल तर मगाशी मी तुम्हाला चित्र दाखवलं रेल्वेची लाईन, दॅट इज अ बेस्ट एक्झाम्पल की 2 जणांमध्ये कम्युनिकेशन गॅप असेल तर तसं होतं. नंतर स्टोअर किपिंगचं नॉलेज तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. कुठली वस्तू कुठे ठेवायची, कुठली कन्झ्युम झाली, कारण तुम्हाला वस्तूचा हिशोब पण द्यावा लागतो नंतर, कुठे काय काय कन्झ्युम झालं. आता आमच्या लोकांना ना सवय लागलेली आहे, चलनावरती लगेच मागे लिहितात कुठे वापरली ही वस्तू. स्टोअर किपिंग, पाईप सपोर्ट फॅब्रिकेशन शिकणं फार गरजेचं आहे इंडस्ट्रियल प्लंबिंग मध्ये, कारण बिना सपोर्टचं तुम्हाला काहीच करता येत नाही. सरांचा विद्यार्थी आहे माझ्याकडे रोहन म्हणून, तर त्याला वेल्डिंग लागलं. नवीन माणसाला लागतच ना वेल्डिंग. त्याचे वडील आहे पेट्रोल पंपावर काम करणारे, त्यांचा भेजा इकडे गुडघ्यामध्ये आहे थोडासा. ते मला म्हणे का माझ्या मुलाला तुम्ही फॅब्रिकेशनच्या कामात लावलं, मी तर प्लंबिंग शिकायला पाठवलंय. अहो म्हणलं आम्ही एका कंपनीत काम करतोय तर ते पाईप उतरवायला सपोर्ट द्यावे लागतील ना. अहो म्हणे मी प्लंबिंग काम शिकायला पाठवलं, तुम्ही वेल्डिंग काम कसं लावलं त्याला. अहो म्हणलं पाईपाला सपोर्ट द्यावा लागेल ना, स्ट्रक्चर आहे, लोखंडी बिल्डिंग म्हणजे लोखंडी इंडस्ट्रियल स्ट्रक्चर आहे, तर त्याला तर सपोर्ट वेल्डिंग करावं लागेल ना. नाही तुम्ही म्हणे मला काही पण सांगता म्हणे, मी त्याला प्लंबर म्हणून तुमच्याकडे शिकायला पाठवलं. तो म्हणतो मला रोज वेल्डिंग काम पण करायला लावतात ते म्हणे. मग त्याला म्हणलं एक काम कर, तू त्याच्या सरांना जाऊन भेट, त्यांना अलाइड ट्रेडमध्ये वेल्डिंग शिकवतात की नाही ते विचार पहिले म्हणलं. माझ्याकडे बरेच येतात, हो तुम्ही आम्हाला पेंटिंग करायला लावता. बाबा तो करावंच लागेल ना पाईपाला पेंटिंग. इंडस्ट्रीमध्ये पाईपाचे कलर कोड आहे ना, एअरच्या लाईनीला वेगळा, LPGच्या लाईनीला वेगळा, फायरच्या लाईनीला वेगळा, एअरच्या लाईनीला वेगळा. नंतर तुमचं पाण्याची लाईन असेल तर वेगळा. पाण्यामध्ये पण माहितीये का थंड पाणी आहे का साधं पाणी आहे. ETPचं पाणी असेल तर काळा रंग मारावा लागतो, ऑइलची लाईन असेल तर चॉकलेटी रंग मारावा लागतो. कोडिंग ठरलेलं आहे ना, कोडिंग ठरलेलं आहे तर रंग तर मारावाच लागेल ना. नाही म्हणे, तो म्हणतो रंग मारायला लावतात म्हणे. तर बरेच वेळा मी बघितलं पालक पण आहे ना माझ्याकडे ना, मी आता पालकांना बोलवायला लागलो, बाबा इंटरव्ह्यूला तू त्याच्याबरोबर आहे. पालकच जास्त शहाणे असतात, किती उंचीवर काम करायचंय तिथनं सुरुवात करतात. ते माझ्या गोडाऊन मध्ये आले, म्हणे हे काय आहे, म्हणलं हे स्काय फोल्डिंग आहे म्हणे. म्हणजे मग त्यांना फोटो दाखवला की असं HFM उभी करून कधी कधी 6 मीटर 8 मीटर वरनं आम्हाला लाईन न्यावलो. आईला म्हणे एवढं वरती चढायचं. म्हणलं अहो सेफ्टी ऑफिसर असतो कंपनीमध्ये, सेफ्टी तो स्टॅबिलिटी चेक करतो, आमची HFM बरोबर आहे का, सगळं चेकिंग होतं, परमिट होतं, मग कामाला सुरुवात होते. जे असतील यांनी केलेलं असेल त्यांना माहिती आहे सगळं होतं. नाही म्हणे उंचावर काम करायला मी नाही पाठवणार मुलांना. मग मला सांगा, उंचावर काम नाही करणार, हे काम नाही करणार, ते काम नाही करणार. मग त्याला म्हणलं एक काम कर, त्याला घरी देवाऱ्यात ठेव आणि पूजा कर, म्हणजे काहीच होणार नाही त्याला. लिगल वर्क फार लागतं, पेपर वर्क फार लागतं. तुम्हाला प्रॉपर आहे ना बिल जरी बनवायचं ना तर JMR बनवावा लागतो तुम्हाला, जॉईंट मेजरमेंट रिसिट बनवावं लागतं तुम्हाला प्रॉपर. कारण का कधी कधी 5 वर्षांनी त्या बिलाचं ऑडिट निघतं आणि मग त्यावेळेस नुसतं 100 फूट पाईप नाही, कुठून कुठे गेला, A to B डिस्टन्स किती होतं, B to C डिस्टन्स किती होतं, कुठे किती पाईप वापरला गेला, तर हे बिलाबरोबर आहे ना हे पेपर वर्क पण तिथे त्याप्रमाणे करावं लागतं. बाकी पण बरेच लिगल कामं करावी लागतात.
आणि आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला हे सांगतो कायम शेवटी, हे चित्र बघ बाबा, हे तुझा तू आहे, मी काही घडवत नाही, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, तूच घडतो, मी नाम मात्र आहे. जसं तो म्हणे सर तुमच्यामुळे नोकरी लागली, कुठे गेला का तो, म्हटलं मी नाही लावली बाबा, मी नाम मात्र आहे, मी फक्त माहिती फ्लोट केली, ती तुझ्यापर्यंत आली, तुझी तिथे आली, बाकी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. ना तुझे शिक्षक तुला घडवत, ना कोणीच घडवत तुला. थँक्यू. थांबायचं, एक शेवटचा विनोद सांगतो आणि थांबतो मग मी. एकदा ना नाही, विनोद तर सांगितलाच पाहिजे ना, नाही तर तुमची झोप कशी जाईल तुमची. कुठला सांगू मी विचार करतोय, पण चला हा सांगून टाकतो. एकदा काय होतं, तुम्ही ग्रामीण भागातले आहात ना बऱ्यापैकी. ग्रामीण भागामध्ये पाटील असतो माहितीये, पाटील. आणि थोडं डोळ्यापुढे निळू फुले आणा थोडा वेळ. मी पाटील म्हणतोय ना, तो आमचा रवी पाटील नका आणू, आमचे चेअरमन नका आणू, तुम्ही आहे ना निळू फुले आणा 2 मिनिटं डोळ्यासमोर. आणला का, आला का सगळ्यांच्या डोळ्यासमोर? निळू फुले सारखा रांगडा गडी म्हणतो ना, असा पाटील असतो, ज्याचा गावामध्ये दबदबा असतो, दरारा असतो, पण तो तसा नसतो निळू फुले सारखा. एकदम रांगडा गडी, दादागिरी असणारा, गावामध्ये दहशत असणारा रांगडा गडी असतो. एक दिवशी अमावस्येला काय होतं, एक दिवशी अमावस्येला त्याची आई, म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हातारी म्हणतात, त्याची म्हातारी पडते आजारी. ग्रामीण भागातली भाषा आहे ती, ग्रामीण भागातली भाषा आहे, त्याला तुम्ही प्राकृतिक भाषेमध्ये बोलू शकत नाही, आणि त्या विनोदाची ती मजा नाही येणार. तर त्या पाटलाची म्हातारी पडते अमावस्येच्याच दिवशी, नेमकी आजारी पडते. आजारी पडते तर पाटील म्हणतो आता काय करायचं. मग असं ठरतं की या म्हातारीला दवाखान्यात नेऊ. परत दवाखान्यात न्यायचं तर मध्ये नदी होती मोठी, ती नदी ओलांडावी लागणार होती. मग पाटलाचाच दरारा, तो 2 गड्यांना धाडतो, म्हणतो जा नावाड्याला बोलवून आणा, नाव तयार ठेव म्हणा, म्हातारीला तालुक्याच्या ठिकाणी न्यायचंय म्हणे. आणि गडी माणसं 10-12 बोलवा गावातले म्हणे, म्हातारीला खाटेवर टाका, उचला खाटेवर म्हणे, आणि आपण नेऊ. मग तो येतो माणूस सांगत, अहो म्हणे आज नेमका नावाडी नाहीये म्हणे, नावाडी गेलाय म्हणे याला कुठे सासूरवाडी गेलाय त्याच्या. पाटील म्हणतात अरे नाव तर वल्लवायचे, ते काय डोक्याचं काम आहे का म्हणे, एक काम करा अजून 10-12 गडी घ्या म्हणे, म्हातारीला खाटेवर टाका, 10-12 गाडी वल्लवायला घ्या. सगळे 10-12 गडी म्हातारी सगळे उचलतात, हुडीत जातात. अमावस्येची रात्र असते, अंधार असतो, म्हातारीला हुडीत टाकतात आणि वल्लवायला लागतात. पहिले 2 जण वल्लवतात, थकतात ना शेवटी, बाजू थकतात त्यांच्या, थकतात. मग दुसरे बसतात, तिसरे बसतात, वल्लवतच राहतात, फार हात दुखून जातात. दुसरे तिसरे एक हा गडी दमतो, तो गडी दमतो, वल्लवत राहतात. शेवटी ग्रामीण भागामध्ये म्हणतात पांढरं होणं, म्हणजे पहाट होणं. पहाट व्हायला लागते. पाटील म्हणतो हे काय येड्यांनो, आपण अजून ह्याच काठावर आहे म्हणे, रात्रभर वल्लवताय तुम्ही, आपण ह्याच काठावर आहे म्हणे. पण त्याच्यातला एक शहाणा असतो बरं का, तो म्हणतो अहो आपण दोरीच सोडली नाही ना म्हणे, होडीची दोरीच सोडली नाही. सांगण्याचा मतलब असा आहे की परिवर्तन जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या इथली दोरी सोडावी लागेल, तुम्हाला प्रशिक्षणाला यावं लागेल, थोडा प्रवास करावा लागेल, थोड्या अडीअडचणी, कच्चा काय उपमा होता तो खावा लागेल, तुम्हाला कच्चा उपमा खावा लागेल असेल, आणि अडचणी त्या झेलाव्या लागतील. पण एक शिक्षक शिकतो तेव्हा त्याच्या मागे 30 विद्यार्थी शिकतात. एक शिक्षक जेव्हा प्रशिक्षित होतो तर 30 विद्यार्थी प्रशिक्षित होतात त्या वर्षी. असे गुणिले तो जेवढे वर्ष शिकतो ते विद्यार्थी घडत असतात. आपल्याला आपला देश आहे ना मोठा जर विकसित करायचा असेल तर सुरुवातीला भरपूर कष्ट करावे लागतील. माझ्या आजोबांनी माहिती आहे का 14 तास 15 तास काम केले, माझ्या वडिलांनी 12 तास काम केले, तेव्हा मी आता 8 तास काम करू शकतो. माझी पुढची पिढी नाही असती तर त्याला 6 तास काम करावं लागलं असतं. चला थांबायचं. थँक्यू, तुम्ही ऐकून घेतलं माझं, त्याच्याबद्दल. कुठे गेले मॅडम ते? नवीन आहेत किंवा जुने आहेत, नाहीतर साहेबांचं लेक्चर तुम्ही ऐकलं, लेक्चर नाही, रेग्युलर